मुकेश सरांना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून टाइम ॲस्ट्रॉलॉजी विषयी जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये अंकांचा आपण विचार करतो. अंक आपल्या जीवनाला वेगवेगळ्या रूपाने आणि पद्धतीने प्रभावित करतात. प्रत्येक वर्षाचा पण एक अंक असतो. तसेच अंकशास्त्रावरून जरी आपल्या एखाद्याची जन्मवेळ ठिकाण माहीत नसेल तरी त्याची कुंडली मांडून अंकशास्त्रावरनं पण आपण फलित सांगू शकतो. तसेच नावाच्या नुसार सुद्धा अंकांचे एक संख्या काढून त्याच्यावरून सुद्धा आपण आपले विवेचन सांगू शकतो. तर आज सर याविषयी आपल्याला अजून माहिती देणार आहेत. तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. नमस्ते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. इत्यादी सर्व सभासदांचं स्वागत आहे. आज आपण आता ही जी टाइम ॲस्ट्रॉलॉजी जी आहे त्याच्याबद्दलचा आजचा आपला कार्यक्रम आहे. त्यामध्ये उपस्थित असणारे दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, सर्व कुलकर्णी आहेत आणि इत्यादी हळदणकर मॅडम आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये आता आपला याच्यामध्ये आजचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वार जो आहे त्याच्यासाठी संबंध घ्यायचा, तारीख कोणत्या वेळेला ते कार्य होईल असं जर फ्युचर प्रिडिक्शन करायचं असेल तर त्यावेळेला विचार करायचा. त्यानंतर तिथे टाइम कुठला असेल मग त्यावेळेला एखाद्या व्यक्तीने काम करावं का नाही करावं या बाबतीमध्ये आपण हे करावं. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पहिल्यांदा टाइम हे पहिल्यांदा सांगा, कारण आपली जी काही जो काही अभ्यासक्रम आहे तो टाइमच्या वरती अवलंबून आहे, वेळेवरती अवलंबून आहे. तर एखाद्या व्यक्तीने वेळ सांगावी आणि त्या वेळेच्या ह्याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन करून इत्यादी जो काही फलादेश आहे तो कसा करावा याबद्दल भूमिका मांडू. बोला. तर मी सांगू. हा बोला, कोणी सांगा ना. 12, 37, 20. 12, 37, 20. आता 2 आणि 1, 3, 7 आणि 3, 10. 2 आणि 1, 3, 7 आणि 3, 10 म्हणजे 1 आला परत. आणि दुसरा पुढे सेकंद 20 सांगितले सर. 20, 6 आहे. 20. बघा, 20 12, सांगितलं. 12, 37, 20. हा 1, 2, 37, 20 बरोबर आहे. बरोबर हा आहे. हो 1, 2, 6 हा 1, 2, 27, 30. आता याच्यामध्ये आपण जर बेरीज केली तर 1, 2 म्हणजे 3 झाले, 37 म्हणजे 1 आला आणि 20 म्हणजे 2 आला. त्याच्यामध्ये उपस्थित असणारे जे अंक आहेत तर ते अंक कोणते आहेत? तर 12 म्हणजे 1 आहे, 2 आहे, बरोबर. 37 ला 3 आहे, 7 आहे, बरोबर आहे. आणि 20 ला 2 आहे. आता 2 हा त्या ठिकाणी रिपीट झालेला अंक आहे, म्हणजे चंद्राचा आहे. तर आपण गेल्या वेळेला जातकाच्या मनातील प्रश्न ओळखण्यासाठी म्हणून आपण त्याला विचार केला होता. तर त्या ठिकाणी चंद्राचा अंक हा रिपीट होतोय, म्हणजे जास्तीत जास्त मानसिकरित्या चंद्र हा मनाचा कारक आहे. तर त्या ठिकाणी जातक जो आहे तो त्या ठिकाणी मानसिकरित्या बऱ्याच प्रमाणामध्ये तणावाखाली असू शकेल असं आपल्याला फलित करायचं आहे. कळलं का? आणि त्यावरती आता पहिल्यांदा अंक जो आलेला आहे तो मेषेचा आहे. तर त्याला तिथे मेष नाही, सॉरी, तिथे एक अंक सूर्याचा आहे. तर त्या सूर्याच्या अंकावरती आपल्याला असं कथन करायचं आहे की जातकाच्या जीवनामध्ये कधीतरी अभिमान या गोष्टीचा भाग आहे. परत 2 आलंय म्हणजे 12 आलंय, 7 आलंय तर एखादी गोष्ट त्याग करणं हा केतूचा अंक आहे. तर त्या ठिकाणी एखाद्या घटनेमध्ये त्याला किंवा एखाद्या कार्यामध्ये त्याला त्याग करावा लागेल असं आपण स्पष्ट सांगावं लागेल. किंवा अशी एखादी गोष्ट घडली असेल की ज्याच्यातून त्याने माघार घेतली असेल असं पण विचार करायचा आहे. तर इथे कार्यरत असणारे जे अंक आहेत ते काय आहेत? तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 7 आहे. रिपीट झालेला 2 हा आता एकच वेळा पकडायला जातो. ग्रँड टोटल आपण जर बघितलं तर ते किती येते? 6 येते सर. 6 येते. म्हणजे मग शुक्राचा अंमल जो आहे तो एंटायर वेळेला आपण त्याच्यावरती विचार केला तर जातकाचा प्रश्न हा शुक्रा संदर्भात असेल. आता तुमच्या समोर जातक उपस्थित आहे, त्यावेळेला त्या जातकाच्या याच्यामध्ये आपण विचार केला
तर त्या ठिकाणी जातकाचा यदा कदाचित कशाबद्दलचा प्रश्न असू शकतो. तर शुक्र हा फक्त विवाहासाठी नाही, इत्यादी गोष्टीसाठी सुद्धा त्याचा विचार केला जातो. तर ज्या ज्या शुक्राच्या गोष्टी आहेत त्या शुक्राच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मग ह्याचा जो काही प्रभावी अंक जो आहे ऑल टुगेदर ज्या वेळेला तो आलेला आहे त्यावेळेला शुक्राचा अंमल होता आणि रिपीट झालेला जो ग्रह आहे तो आहे चंद्र. म्हणजे इथे चंद्र हा शुभ ग्रह आहे, शुक्र हा शुभ ग्रह आहे. तर जातकाला जर समजा फ्युचर बद्दल काही जर आपल्याला सांगायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही असं सांगू शकता की दोन शुभ ग्रहांचं तिथे अस्तित्व चांगलं आहे. त्यामध्ये केतू आणि रवी. तर रवी सुद्धा त्या ठिकाणी प्रभावी आहे, तो चंद्राचा मित्र आहे. केतू हा थोडासा अलिप्त असेल तर समजा जातकाने आपल्याला प्रश्न जर विचारला तर त्याला तुम्ही ऑप्शन याच्यामध्ये असंच करू शकता की एखादा 7 अंकाच्या आधारित त्याने जर प्रश्न विचारला तर त्याला आपण असं सांगू शकतोय की बाबा 7 अंकावरती जो काही तुमच्याकडे आलेला आहे तर त्यावरती तुम्हाला काही विचारायचं आहे का. मग जातकाने कुठलाही प्रश्न 7 अंकावरती विचारला तर त्या ठिकाणी जातकाला निश्चितच डिफिकल्टीज ह्या होणारच, ह्या ठरलेल्या आहेत. आता ते कॉम्बिनेशन कसं आहे बघा तुम्हाला मी सांगतो. ज्या पत्रिकेमध्ये आपण जेव्हा पत्रिका पाहतो तशाच प्रकारे ह्या टाइम न्यूमरॉलॉजीमध्ये अंकशास्त्रामध्ये केतू आहे आणि चंद्र सुद्धा आहे. याचा अर्थ मानसिकरित्या जातकाच्या जीवनामध्ये काहीतरी आंदोलन हे निश्चित होईल. बऱ्याच गोष्टी त्याला जीवनामध्ये त्याग कराव्या लागतील. जर त्याने 7 अंकावरून भविष्य सांगा असं जर तुम्हाला सांगितलं तर आता त्याच्यापुढे भूमिका बदला. आपण गेले 3 लेक्चर्स वेगवेगळ्या तऱ्हेच्या भूमिका केलेल्या आहेत. आता त्याने आपल्याला सांगितलं, आपण त्याला सांगितलं की बाबा हे 7 अंकावरती तुमची आवश्यकता काय आहे. तर तो तिथे जे काही अंमल आहे तो केतू ग्रहाचा आहे. याच्यामध्ये राहू आलेला नाही, बुधाचा अंक आलेला नाही. कळलं का. बुधाचा अंक नाही आहे ना. नाही, बुध नाही, राहू नाही, शनी नाही, गुरु गुरु पण नाहीये. गुरु नाहीये. पण समजा ह्या 12 पण फ्युचर मध्ये 1+2 करून होईल ना तयार. होईल, पण तरी सुद्धा मुळात मंगळ जेव्हा तो तर मुळात, आले हा मुळात. नाही, मुळात नाहीये. मुळात नाही. 37 आहे ना, हो, 37 37 आहे ना, बरोबर आहे. हा, म्हणजे गुरु आहे. बर, आहे. हा. बर, म्हणजे गुरु आहे. मग आता तिथे राहू नाहीये. नाही. आता राहू नसणं म्हणजे काय हा पण एक भाग विचार करा हा तुम्ही. राहू नसणं म्हणजे राहू हा अंगामध्ये असणारी चालाकी ज्याला आपण म्हणतो तर त्या गोष्टीशी आपण त्याला विचार करू शकतो की बाबा तुम्हाला एखादं धोरण ठरवावं लागेल आणि त्याच्यामध्ये आउट ऑफ द वे जाऊन काम करायला तुम्हाला भाग पडेल अशी गोष्ट करू शकता. म्हणजे 4 अंकाचं फलित हे तुम्हाला सांगितलंय. त्याच्यापूर्वी पण आपण सगळ्या अंकांची गणितं घेतली होती, त्या वेळेला तसा फलादेश आपण केला होता. मग आता ह्या ठिकाणी 6 आणि 2 ह्याचा अंमल जास्ती आहे का बघा. हो सर, ग्रँड टोटल 6 आहे आणि ऑलरेडी 2 वेळा असून निर्माण पण झालेला अजून 2 आहेच आहे. बरोबर. आता याच्यामध्ये जातकाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तो प्रश्न तुम्हाला कोणत्या ग्रह, आता केतूला असा आपण विचार केला ना तर केतूला सहसा असा प्रश्न दिलेला नाही. पण राहूकडे जे काही त्याची चालाखी आहे, अंतर्गत काम करण्याची भूमिका आहे. केतू मी तुम्हाला गेल्याला सांगितलं होतं की त्या ठिकाणी केतू जर असेल तर त्याला उपाय पण सांगितला होता. माहितीये ना, आपण चर्चा केली होती ध्वजाची, माहितीये का, होय, आठवतंय. हो सर, हा, हो हो हो. हा. तर त्यावेळेला तो तसा भाग विचारायचा आहे. मग आता इथे तुमच्यातूनच तुमच्याच मनातून एकेकाने या सगळ्या टोटल्स मधून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. आता ही कोणी तारीख वेळ दिलेली आहे हे आपल्याला माहिती नाही, पण तरी सुद्धा तुमचा प्रश्न सोडवताना तो वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे का नाही आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी तो प्रश्न सुटेल का सुटणार नाही आणि तो कसा सोडवला जाईल याबद्दल आपण आता विचार करणार आहोत. तर तत्पूर्वी ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर तुम्हाला अगोदर कळल्यात का नाही कळल्यात. आपण जो प्लॅटफॉर्म जो तयार केलेला आहे ग्रामरचा तो कळलाय का नाही हे सांगा. समजलंय सर, छान समजलं सर. समजलं सर, व्यवस्थित समजले. अरे वा, कळलंय. नमस्ते नमस्ते कुलकर्णी मॅडम. समजलं, व्यवस्थित समजलं सर.
मग आता तुम्ही प्रश्न विचारा एकेकाने. मग आता त्या ह्याच्यामध्ये आपल्याला कोणता कोणता प्रश्न कसा निवारण करायचा आहे, तर विचारलेल्या प्रश्नामध्ये कुठले कुठले अंक आहेत, 2 अंक आहे, 6 अंक आहे, त्याला प्राधान्य देऊया जास्ती. तर त्याने विचारलेल्या प्रश्नावरती ह्या दोन्ही ग्रहांचा उपयोग करून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. मी पुन्हा विचारतो तुम्हाला की आता गेली 3 व्याख्याने झाली, त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टीज वाटलेल्या आहेत का? सांगा. नाही. नाही सर. नाही ना, ठीक आहे, बर, बोला. विचारू सर. हा विचारा. आता या जे हे वेळ दिली त्याच्यामध्ये 5 अंक आलेला नाही, पण जातकाचा प्रश्न तरीही 5 अंक रिलेटेड आहे की मुलाला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायची संधी मिळेल का, आणि मिळाली तर ओके, त्याला पुढे तिथे व्यवस्थित शिक्षण होईल का, असा ठीक प्रश्न आहे, जर आला तर. हा. ओके, फाईन. आता 5 अंक नाही म्हणजे आपण गेल्याला काय सांगितलं होतं की 5 अंक हा एक तंबू आहे, त्याची मूळ जे भाग आहे तो हा. मध्यभागी येतो, म्हणजे हो हो तो ब्रह्मस्थानी येतो, ब्रह्मस्थानी. हो हो म्हणजे बुध असणं अत्यंत आवश्यक आहे. आता जर बुध हो नसेल तर ह्या व्यक्तीला बराच विचार करावा लागेल, असं आपण फलित करायचं असतं. तुमचा बर. प्रश्न आहे की परदेशामध्ये जातकाला जायला संधी मिळेल का मिळणार नाही, आणि हो ती संधी अभ्यासासाठी पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? हो हो हा. आता प्रश्न अभ्यासासंदर्भात आहे हे नक्की, हो ओके. हो मग आता जर अभ्यासासंदर्भात प्रश्न आहे तर गुरु तिथे उपलब्ध आहे. आहे. हो हा. मग आता आहे. जर गुरु उपलब्ध आहेत तर ते डेफिनेटली गुरु चंद्र हे 2 मित्र आहेत, अधिक रवी मित्र आहे. हो म्हणजे त्याला आई, स्वतः हा आणि वडील या हा तिघांचं मिळून त्याला त्या शिक्षणासाठी निश्चितच पाठिंबा मिळेल आणि ओके. कार्य पूर्ण होईल. आता त्याच्यामध्ये जेव्हा 7 अंक आलेला आहे, हा हा 7 अंक हा असा दाखवतो व्यक्तीच्या जीवनातील, मी फलादेश सांगतो, हा ज्या हा वेळेला 7 अंकाची उपस्थिती असते त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तिथे आर्थिक दृष्ट्या, हो आर्थिक धोरण किंवा एखाद्या ग्रहासोबत जर समजा असा भाग असेल केतूचा, हा म्हणजे केतूचा, तर हा त्या ठिकाणी तुम्हाला आता इथे 37 मॅडमने सांगितलेले आहेत. हो 37 म्हणजे गुरु आणि केतू हे केतू. एकत्रित हो आलेले आहेत आणि ते एकत्र. समोरासमोरचे प्लॅनेट आहेत. बघा तुम्ही, आपण हो मांडल्यानंतर हो पूर्व हो पूर्व आणि पश्चिमेचा भाग आहे ना. बर, हो हो सर. आता हो सर. तुमच्या मूळ प्रश्नावरती येतो. आता इथे ह्या जातकाला जाण्यास हरकत नाही, कारण हं. त्याला शिक्षणासाठी जायचंय असं जातकाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे. हो हो त्यामध्ये 1 अंक आहे, आई वडील आहेत, एक म्हणजे वडील आहेत, कारण का हो रवी रवी. पित्याचा कारक आहे, चंद्र हो मातेचा कारक आहे, गुरु विद्येचा कारक आहे. आणि जातक स्वतः 2 आणि 1, 3 बद्दल जर विचार करत असेल तर हा त्या ठिकाणी त्या जातकाला निश्चितच म्हणजे आरंभी जो अंक विचारलेला आहे त्यावरून. बरं, कोणाचा माईक चालू असेल, आता कोण शिंकले, डिस्टर्ब करणाऱ्या माणसाला मी काढून टाकतो. नाही सर, कुणाचा माईक नाही चालू आहे. बरं, आणि मग सर मग इथे त्या, ग्रँड टोटलचा कसा विचार करायचा मग नाही, एक त्याच्याबद्दल मिनिट, तर. आता आपण हा पहिल्यांदा एक कंप्लीट करूया. हा मग आता अशा वेळेला त्या जातकाला आईचा पाठिंबा आहे, वडिलांचा पाठिंबा आहे, जातक स्वतः हा हा त्या ठिकाणी 12, 2 आणि 1, 3 मध्ये मोडतो. अधिक हा तिथे 6 अंक पण त्यासाठी आहे, 2 अंक सुद्धा आहे, म्हणजे हो. त्याला त्या ठिकाणी जायला हरकत नाही. फक्त अच्छा. केतू हा तिथे निगेटिव्ह प्लॅनेट आहे, तर त्या हा ठिकाणी जातकाला यदा कदाचित हा जातकाचं कार्य पूर्ण होण्यासाठी यदा कदाचित अडचणी निर्माण होतील. त्या कोणामुळे होतील तर हा केतूमुळे होतील, बरोबर आहे. अच्छा. आता जेव्हा बर. एखादा ग्रह आपल्याला अडचणीत आणणारा असतो तर त्यावेळेला तुम्हाला त्या ग्रहाचा उपाय, हो ज्याला आपण म्हणतो की मंत्र हो किंवा तत्सम केतूचं दान, केतूचा जो काही उपाय आहे तो, जर हं. जातकाचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी केतूचा सल्ला तुम्हाला देणं अत्यंत आवश्यक आहे. इत्यादी जे सगळे अंक आलेले आहेत ते चांगले आहेत, ते सपोर्टिव्ह आहेत. त्याचं हा ते चांगल्यापैकी हा त्याचं काम करणार आहे. ओके.
आता हा मुलगा परदेशात जाणार आहे, म्हणजे आता दान वगैरे जे काही द्यायचंय त्याला तिकडे देणं शक्य नाही, मग इकडे आई वडिलांनी केलं तर चालतं का? हो, संकल्प कुठल्याही दानाला किंवा मंत्राला हा असा नियम आहे. जर हा समजा एखाद्या व्यक्तीच्या याच्यामध्ये जसं आम्ही जेव्हा शिकलो होतो, तो दान संवारे बिगडे काम. हो, तुम्ही असं आहे. नेहमी सांगता. हो हो. तर त्या ठिकाणी तुम्ही जर दान केलं तर तुम्ही आई वडिलांनी जरी केलं, एखाद्या हा व्यक्तीच्या याच्यामध्ये काही त्रास असेल, कठीण असेल, तर हं, त्यावेळेला त्या ठिकाणी समजा तुम्हाला दान करायचं असेल तर हं, संकल्प करून कुठलंही दान करावं. हो म्हणजे त्याचं नाव आपण जसा अभिषेक करतो, हो महालक्ष्मीचा करतो, ते शिर्डीचा करतो किंवा आणखी अयोध्येचा करतो, तर त्या ठिकाणी आपण हे करतो ना, अभिषेक करतो, तर हो तेव्हा हो आपल्याला नाव द्यावं लागतं. तशाच लागतं. प्रकारे हो तसाच प्रकारे जर आपला मित्र असेल, मुलगा असेल, पिता असेल, आई असेल, या संदर्भामध्ये जर धर्म करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला तिथे ते दान करणं गरजेचं आहे. आता हो दानामध्ये दुसरा भाग मी तुम्हाला आज स्पष्ट करतो. एक व्यवस्थित लक्षात ठेवा. दान म्हणजे ऑफरिंग आपण जे करतो, तर हं, त्याच्या समोर आपल्याला हे मिळालं पाहिजे त्यासाठी मी करत आहे, बर. तर ते दान तुम्हाला फायदेशीर होणार नाही. अच्छा, म्हणजे लोभ मनात धरून कुठलंही जर आपण करायला गेलो तर ते त्याचं फळ मिळत नाही थोडक्यात. लोभ हा शब्दच परफेक्ट आहे. अच्छा, दान हा जो भाग आहे तो स्वखुशीने निस्वार्थी असावं. निस्वार्थी असावं. त्याच्यामध्ये हा आपली कुठल्याही तऱ्हेची मला हे मिळालं तर मी ते करीन, ते मिळालं तर ते करीन, असं नाही. आता ते जर थोडक्यात एव्हा देवाला नंतर असं दिल्यासारखं होऊ शकतं ते. नाही, आपण देवाला नाही देत ऍक्च्युली. ते काय होतं की दान करते वेळी कुठलाही दान करायला, आता आपण समजा कुलस्वामिनीची ओटी भरतो, हो तर ती ओटी का भरतो, तर तो नियम असतो आपला. हो आणि त्यावेळेला कुलस्वामिनीची वर्षातून एकदा तरी ओटी भरावी असा हा आपलं शास्त्र सांगतं. हो कुलदैवतेचं हो कुलदैवत एकदा तरी हो, कुळाचार आपल्या वर्षात घरात नाही तरी करावा. हो एकदा तरी करावा. मग हो त्यावेळेला फक्त आम्हाला व्यवस्थित सगळं ठेव, पण मला मुलगा पास होऊ दे, मला मुलगा होऊ दे, मला मुलगी होऊ दे, याच्यासाठी मी हे करत आहे असं म्हणायचं नाही, तर ते स्वीकारलं जात नाही. सगळ्यांचं भलं कर एवढं म्हटलं येस. तरी हा, चालेल. ठीक आहे. हो हा. हो पण दान आता काय करणार देवळामध्ये, एक तर तुम्ही पैसे टाकणार किंवा एखादं प्रसाद दान करणार, एखादं हो समजा शिधा वाटप करणार, तर अशा तऱ्हेचं दान. पण त्याला काही मागणी करू नका, हे आमच्यातर्फे घ्या. बरोबर. कळलं? अच्छा, बर. असं आहे. चालेल. छान समजलं सर, धन्यवाद सर. धन्यवाद. बरं, आता पहिला प्रश्न आता झाला दानाचा. पण एंटायर त्या तारखेमध्ये किंवा वेळेमध्ये आपल्याला आपण बघितलं तर जेवढे अंक आलेले आहेत त्या अंकावरती आपल्याला प्रश्न सोडवायचा. जसं तुम्ही आता सांगितलं की परदेशामध्ये शिक्षणाला जाईल का. हो आता याच्यामध्ये परदेशाचं स्थान वगैरे नाहीये, पण जातकाची इच्छा आहे हा की माझ्या मुलाने किंवा मी तिथे परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं. बरोबर. हे हो त्या जातकाने विचारले, पण परदेशाचा स्थानाचा इथे काडी मात्र संबंध नाही. इथे माझी पत्नी बघायला सप्तम स्थान नाही. बरोबर. कारग्रह हा शुक्र वैवाहिक जीवनाचा आहे, चंद्र पत्नीचा आहे, रवी पित्याचा आहे, रवी पतीचा आहे. अशा तऱ्हेने आपण विचार करू शकतो. जर समजा एक अंक आला नाही म्हणजे त्याचं लग्न होणार नाही किंवा नवरा मिळणार नाही असा काडी मात्र संबंध नाही. बरोबर सर. त्याच्याकरता ऑप्शनल दुसरा अंक पण तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आता याच्यामध्ये साहित्यामध्ये काय सांगितलं मॅडम तुम्हाला मी सांगतो, आता विषय निघालाय म्हणून, की जेव्हा एखादं अंकशास्त्र संख्याशास्त्र आपण शिकतो त्यावेळेला मंगळाला सुद्धा आपण बघा, आता नाडी शिकत आहोत तर मंगळाला पतीचं रूप दिलेलं आहे. हो हो आपल्या पारंपरिक मध्ये रवीला पतीचं रूप दिलेलं आहे, बरोबर आहे. हो हो आणि काही अशी शास्त्र आहे त्याच्यामध्ये गुरुला पतीचं स्वरूप दिलं. अच्छा. ओके. म्हणजे रवी हा पतीचा कारक आहे, गुरु पतीचा कारक आहे आणि मंगळ पण मंगळ. पतीचा. हा जर इथे अच्छा. ह्या संख्येमध्ये जर ती संख्या नसेल तर तुम्हाला हे ऑप्शन्स आहेत. तसेच पत्नीसाठी तुम्हाला चंद्र आणि शुक्र या दोन ग्रहांचं तिथे अधिकार आहे.
की आता इथे 2 पण आलाय आणि हा. ग्रँड टोटल 6 पण आलेले, म्हणजे दोन प्राधान्य दोन ग्रहांचं हो, प्राधान्य आहे. प्राधान्य आहे. हो, बरोबर. बोला. सर इथे जर 36 आले असतं तर गणित बदललं असतं ना. सगळेच चांगले ग्रह आले असते. 12-36 आलं असतं तर. त्यांच्या मुखातून जे निघालं ते मांडलं ना मॅडम. नाही नाही, कसं सांगते आहे? म्हणजे फरक पडला असता ना खूप एका नक्की. मिनिटाचा. हो हो हो, फरक पडला असता ना, पडला असता. बराच फरक पडतो मॅडम. हे युनिव्हर्सल्स मध्ये अनेक गोष्टी कार्यरत असतात. सेकंड मध्ये प्रति सेकंड, त्याच्या पण 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप असं पण शास्त्र आहे. कळलं का? सर विचारू? हा बोला सर, बोला. जे टोटल 6 येते ते शुक्र आहे आणि त्या Yes. शुक्राच्या खाली सहाय्यक मित्र म्हणून दिलेला आहे आणि शुक्र हा शुभग्रह पण आहे. त्यामुळे ह्याला सगळ्या गोष्टी फेवरेबल मिळतील असं हो. करू शकतो का आपण? म्हणू सहाय्यक शकतो. मित्र, आता कसं आहे की फ्रेंडशिपचा खरा कारकग्रह हा शुक्र पण आहे. हा, कळलं का? फ्रेंडशिप. फ्रेंडशिप. हा. आता दोस्ती ही जी असते ना, बघा 2 प्रकारची आहे. एक हम्म, बुधाची दोस्ती आहे, ती व्यापारासाठी आहे. हम्म, प्रेमाची दोस्ती जी आहे ती शुक्राकडे. हम्म. बरोबर. मग तुम्हाला काय हवंय? व्यापार? नाही, याच्यात ग्रँड टोटल 6 आली आहे म्हणून म्हटलं मी. हा नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा, का आले तर त्याला प्रेमाची दोस्ती मिळू शकेल. मिळू शकेल हा, म्हणजे. आता समजा 5 आला असतात हो, तर 5 अंक कसा आहे माहिती का, जेवढ्यात तेवढं काम करणारे व्यक्ती आहेत. बरोबर आहे. ते व्यापाराचं ते आहे तुम्ही म्हणता तसं. हा, म्हणजे इंटेन्शन जे आहे ते ज्याला आपण म्हणतो सेल्फिश, इन शॉर्ट. कमर्शियल इंटरेस्ट. येस. शुक्र बरोबर. तसा सेल्फिश नाहीये. हा, शुक्र दिलदार आहे. निर्व्याज प्रेम देईल म्हणजे तो अपेक्षा न करता किंवा मदत हा करेल आपण. हा, सगळ्या गोष्टी बघा. शुक्राचं एक गणित सांगतो तुम्हाला मी. आज आपण मनोरंजन क्षेत्र सांभाळतो. जर शुक्र नसतात हो, तर एवढं मनोरंजन आपल्याला मिळालं असतं का? नाही, बरोबर आहे. नाही मिळालं असतं. म्हणूनच सगळे बस. पिक्चर शुक्रवारी लावतात ना पहिला. Yes. हा, शुक्र जमा हो, कित्येक काळ लुटला. शुक्रवारी कित्येक पिक्चर वर्ष. लागला जातो. हो, बरोबर. कित्येक वर्ष झाले. म्हणजे आता मी जन्मापासून बघतोय. म्हणजे हा जर जातक पुरुष असेल तर त्याला मैत्रिणींच्याकडनं पण फायदा होईल. हो, का नाही होऊ शकत? शुक्राचा. मावशीकडून होईल. शुक्र हा, म्हणजे फक्त मैत्रीण नाही, मावशी होईल. मावशी. अच्छा, तुझ्या शुक्राचे आत्या सगळे. होईल. हो, येस. मावशी, आत्या. नाही, आत्या बुधाकडे आहे. अच्छा, आत्या बुधाकडे आहे. कारण वडिलांची बहीण आहे ना ती. हो, बरोबर आहे. बहिणीकडनं पण होईल. बहिणीकडून होईल. बरोबर. असं आहे. शेजारींकडून होईल. शेजारी पण का? हा, म्हणजे आपल्या जवळचा समजा तृतीय स्थानामध्ये शुक्र असेल तर जवळ आपल्या आवडीची मैत्रीण असते. हो, कळलं? बरोबर. ओके सर, थँक्यू. थँक्यू. तर मी विचारू हा, बोला. आता. तृप्ती मॅडमने विचारलेला प्रश्न शिक्षणासंबंधी होता, पण समजा ह्या येणाऱ्या माणसाने असं विचारलं की मला एखादं हिल स्टेशनवर असणाऱ्या एखाद्या तीर्थक्षेत्री जायचं आहे. ओके. तर अशा वेळेला मी जाऊ का? मला ती तीर्थयात्रा चांगली घडेल का? तर ओके. आपल्याला इथे केतू केतू आहे म्हणून त्याचा काही उपयोग करून घेता येईल का ह्या अंकाचा? बघा, आता असं आहे की मुख्यतः धर्माचा कारक आणि तीर्थयात्रेचा कारक गुरु आहे. गुरु आहे. हो हो हो. ऑल पिलग्रिम्स जे आहे ते गुरु आहे. हा म्हणजे या ठिकाणी गुरु आहे. हा. आता जर समजा गुरु नसता तर ऑप्शन केतू आहे. अच्छा. ऑप्शन केतू आहे. आता त्या ठिकाणी समजा तुम्हाला मेडिटेशन साठी जायचं असेल हा. तर 100% केतू आहे, गुरु नाही आहे. अच्छा. बघा, परत सांगतो मी तुम्हाला, गुरुचा कसं भूमिका आहे. गुरु हा देवाशी संपर्क करणारा प्लॅनेट आहे. द इंट्रोडक्शन ऑफ गॉड हा गुरुकडे आहे. तो तुम्हाला त्या देवाची ओळख करून देतो. केतू तसं नाही. केतू आहे ध्यानधारणा करणे, एकांतामध्ये राहणे, यदा कदाचित ट्रान्समध्ये जाणे. हा सगळा भाग जो आहे हा केतूचा आहे. केतूमध्ये आणखी एक अशी गोष्ट मी तुम्हाला थोडस हे वाटेल, पण केतूच्या
माध्यमातून दिलेला शाप हा सुद्धा लागू पडतो. ज्याला आपण शापित म्हणतो ना, कधी कधी एखाद्याची तळमळ, एखाद्याचे पैसे फांदा करणे, एखाद्याचा जीव घेणे, जीव तोडणे किंवा तत्सम एखाद्या परिवाराचा शाप करणे, तर केतू हा तशा तऱ्हेने शापित म्हणून ग्रह समजलेला आहे. तर त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी या केतूवरती अवलंबून आहेत. आणि केतू हा साऊथ नोडचा प्लॅनेट असल्यामुळे, मी तुम्हाला सायंटिफिक रिझन सांगतो मॅडम, अळवणकर मॅडम, लक्षात घ्या. सायंटिफिक नियम असा आहे की केतू जर सोबत असेल आणि तो साऊथ नोडचा कारक आहे, तर माणसाला पाताळात घेऊन जाईल, कळणार नाही. एवढं प्रभावशाली केतूचा निर्णय आहे. म्हणजे असं सोपं नाही, कळलं. म्हणून त्या ठिकाणी होताच अशा कुठल्या गोष्टीचं कार्य करू नये की जेणेकरून एखाद्याच्या जीवाला प्रचंड ताप होईल, मनस्ताप होईल. आता तुमच्याकडे समोरची गोष्ट आहे धनंजय मुंडे. आता परत मंत्री बनणं फार मुश्किल आहे. आज एवढा हे चाललेला आहे सगळा वादळ, आणि त्या ह्याच्यावरती मेष लग्न आहे, आणि मेष लग्नावरती आता कुंभेच्या शनीची दृष्टी आहे, आणि त्या लग्नाला शनीने पकड केलेली आहे. या सगळ्या गोष्टी धरून चालतात. म्हणजे तिथे आपण ह्याचा विचार केला ऍस्ट्रॉलॉजी, पण इथे आपण ह्या टाइम ऍस्ट्रॉलॉजी त्याच्याबद्दल. पण केतूला हा बोला. नाही, आधी तुमचं पुरं करा सर. तर केतूला एकदम कमकुवत समजू नये. एक तर केतू हा भोगाचा आहे. जातकाच्या जीवनामध्ये केतू हा पूर्णपणे भोगून नंतरच तुम्हाला देईल, त्याशिवाय देणार नाही. हे साऊथ नोड, नॉर्थ नोड असे प्लॅनेट आहेत. ज्याच्या सोबत असतील त्याला, ज्याच्या कुठल्याही ग्रहाच्या सोबत असतील त्याला निश्चित प्रायश्चित्त करावं लागेल. बोला, आता काय म्हणायचं तुमचं? सर, कधी कधी असा अनुभव येतो की आपण एखादा वेळ बघितला, सकाळी उठताना, कुठे जाताना, कुठे काही करताना, तर तो वारंवार बेरीज केतूची येत असेल, बेरीज, वैयक्तिक अंक नाही, तर अशा वेळेस त्याचा काय संदर्भ लावावा? त्याचा संकेत असा आहे की तुम्हाला केतूच वंदन केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, पूजा केली पाहिजे. केतू ही पण एक देवता आहे, कळलं का? केतू सुद्धा देवता आहे. म्हणजे तुम्हाला येणारी संकट किंवा तत्सम प्रश्न हे ती सूचना देते की तुम्हाला केतूकडे आता मागणी करायला हवी. कळलं? हो सर, कळलं. असं आहे. थँक्यू सर. आता राहिला भाग असा, कुलकर्णी मॅडम तुम्ही प्रश्न विचारला होता. मॅडम तो एक चार्ट लावा अल्फाबेटचा ना. हा, अल्फाबेटचा. होय, लावते. नाही, तो नाही, अल्फाबेट. हा, आता बघा, हा चार्ट लावल्यानंतर तुम्हाला सगळे 1 ते 9 अंक त्याच्यामध्ये दर्शवलेले आहेत. थोडासा सरकवून घ्या पाहिजे किंवा नॅरो करतो मी. मॅडम नॅरो करता येईल का? बस सगळं. हा हा हा, बस करेक्ट झालं, बस झालं. बरं, आता कुलकर्णी मॅडम तुम्हाला विचारायचं आहे की जातकाने कधी प्रस्थान करावं, असंच आहे ना? हो सर, पुढचं आला तो. ओके, फाईन. आता याच्यामध्ये अंक आला होता 1 स्टार्टिंगला, बरोबर आहे? त्याच्यानंतर 2 आला होता, त्याच्यानंतर 3 आला होता, 7 आला होता, आणि परत 2 आला होता, परत 2 आला होता. हो, म्हणजे 1 आणि 2 3, परत 3 6 आणि 7.
ह्या अंकाची उपस्थिती होती आणि 6 ऑल टुगेदर आला होता. बरोबर आहे? हो बरोबर म्हणजे बरोबर. हो 1, 2, 3 आणि 6 आणि 7 असे हा 5 अंक इथे उपलब्ध आहेत. हो बरोबर. बरं. आता आपल्याकडे कसं आहे मॅडम, की संडे हा शेवटचा दिवस पकडतात. आपल्याकडे सॉरी, संडे हा पहिला दिवस पकडतात आणि इत्यादी देशामध्ये संडे हा शेवटचा दिवस पकडतात. कळलं का? बर बर. हा आपली सुरुवात रविवारपासून होते आणि त्यांची सुरुवात सोमवारपासून मंडे होते. पासून, सोमवार पासून. हा तर तिथे आता तुम्हाला काय विचार करायचा तो बघा. मग आता इथे तुमचा प्रश्न 1, 2, 3, 6, 7 या अंकाशी निगडीत आहे. हो म्हणजे संबंध त्या अंकाशी आला. आता त्याला परदेशामध्ये जायचं आहे, त्यावेळेला तुम्ही एक मध्ये AJS, एक तर शनिवार येऊ शकतो, सॅटर्डे संडे. बर बर. फर्स्ट डे कुठला येईल? सॅटर्डे और संडे? संडे येईल. हा संडेच येईल. हो बर ठीक आहे. 1 तारीख येईल, जानेवारी महिना येईल. हो बरोबर आहे? हो 2 अंक बघितला तर वेनसडे म्हणजे बुधवार येईल. आता मग इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये जात असं करायचं. बर ओके. मधला ऑप्शन आहे. बर 3 ट्युजडे पण बघितलं. पकडू शकतो 2ला आपण. हो हो, ट्यूजडे पकडू शकतो. बर 3 अंकाचा प्रभाव म्हणजे शुक्र हा गुरुचा आहे. याचा अर्थ 3 अंकाशी संबंधित आपल्याला बघायचंय कॅरेक्टर्स. तर सी आहे, LIU याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा वार येतोय का? नाही. नाही येते. पण 3 अंकाला वार जर कन्वर्ट केला तो गुरुवार येतो. हो बरोबर आहे? हो बरं. आता त्याच्यानंतर 1, 2, 3 झाले. आता 6 आणि 7 हा बाकी राहिला. 6ला फ्रायडेचं दिसतोय समोर तुम्हाला. हो दिसतं. क्लिअर आहे. फ्रायडे. 7चा वार एक तर शनिवार पकडू शकता किंवा रविवार पकडू शकता. बर म्हणजे शेवटचा किंवा प्रथम 7 बर. दिवसाचा अट्टा असतो ना आपला. हो बर. आता याला फेवरेबल जर आपण बघितलं तर 6 अंक आहे. हो तर फेवरेबल 6 त्या आहे. हो 6 अंक आहे. तर हो 6वा महिना म्हणजे जून आहे. हो बरोबर आहे? हो 6वा आठवडा पण 4था आठवडा येतो. ज्या वेळेला आपण प्रश्न विचारलेला आहे हा तिथपासून 6वा आठवडा बघितला जो असेल तो. अच्छा. जेव्हा प्रश्न विचारला तेव्हापासून 6वा आठवडा. बर यस, त्यावेळेला काम होईल. ओके. आता जून बर पण झालं. त्या 6 अंकाच्या खाली F आहे म्हणजे फेब्रुवारी पण झालं. फेब्रुवारी पण झालं. आता फ्रायडे पण झालं. हो हा फ्रायडे पण झाला. आता हो फेब्रुवारी निघून गेलेला आहे. फ्रायडे हो आता परवा आहे. हो म्हणजे जशी उपलब्धता असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्या अंकाचा आणि अल्फाबेटचा वापर करायचा आहे. पण जास्तीत जास्त 2 आणि 6चा याच्यामध्ये तुम्ही जर उपयोग केला हा तर त्या ठिकाणी जातकाला सोयीस्कर जाईल. अच्छा. मग इथं विजाचं पण जर काम असेल, कधी हो मिळेल विजा वगैरे असंही काम हो असेल तरी पण आपण अशाच पद्धतीने विचार करायचा. येस येस. ओके बर. आता डॉक्युमेंटचा कारक ग्रह आहे बुध. बुध. हो तो याच्यामध्ये कमी आहे. बघा आता परत तुम्ही तोच प्रश्न आला हो की मला काय करायला हवं तर मला ते मिळेल. बरोबर. हो बरोबर आहे? म्हणजे तिथे हो बुध नाही आहे. तर बुधाचाच तुम्हाला वजन वाढवावं लागेल. ओके. मग ते बुधाचा जप करून म्हणा, बुधाचं दान करून म्हणा. हा, जे असेल ते बुधाच्या हो ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी बुधाला जास्तीत जास्त तुम्हाला जी काही तिथे मिसिंग, वी कॉल हा दिस इज अ मिसिंग नंबर. मिसिंग नंबर. हो येस. तर त्याच्यावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. ओके बर. बरं. आता आपण तारीख तीच पकडले. 1, 2, 3, 7, 0, 2, 0. बरोबर आहे? 20. हो हो तर 0 याच्यामध्ये येत नाही. नाही. हो म्हणजे 1, 2, 3, 7 6, 6 7. हा 6 7. हो 6, 7 हे 5 अंक येतात. हो बरं. आता यात 5 अंकाची टोटल आपण बघितली तर 6 येते. 6 येते. हो 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 6 12 आणि 7 हं. किती होते? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 6 12, 12 आणि 6 आणि 7 अंक 7. होतात ना. 6 आणि 7 आहेत सर. 13 7 आहेत. आणि 7 आहेत 2. पुढे. 13 आणि 2. 13 आणि 2 आहेत का? 15 झाले. म्हणजे 15 परत म्हणजे टोटल 5 6 आणि 1 झाले ना. 6 आले सर. 6 झाले. बरोबर.
सर मी एक विचारू का सर? हा बोला ना. सर आता पहिले 12 आपला आकडा आहे की नाही, हो आणि 12, 37, 20 असं आहे. हो. तर 12 आणि म्हणजे 5 आकडा येईल का सर बुधाचा? 5 आकडा तुम्ही ऑप्शनल आहे तो, नाही, म्हणजे तो बुधाचा तुम्हाला आकडा तुम्ही आता म्हणालात की नाहीये म्हणून बुधाचा. नाहीये बघा ना, पण तो बनवायला पण क्रिएट पहिले करावा 2 लागेल. आणि 1 3 घेतले आणि शेवटच्या नंतर 20 मधले 2 घेतले, तर 3 आणि 2 5 असं होऊ शकत नाही का? इट इज क्रिएटेड. होऊ शकतो का नाही होऊ शकत? होईल ना, म्हणजे इट इज 5 येऊ शकेल क्रिएटेड. ना बुधाचा आकडा? क्रिएटेड आहे तो मॅडम. हा सर. नशिबात आहे आणि त्याच्या अतिरिक्त आपल्याला मिळवायचं आहे. हो, कळलं का? पण मला पण हाच मत तृप्ती मॅडमनी विचारलं की विसा समजा पाहिजे असेल, विसा होऊ शकेल का? हा तर म्हणजे बुधाचंच हे करायला लागेल का? येस. बुधाचा पेपर वर्क कम्प्लिटली बुधाकडे आहे मॅडम. हो, पण मग कमी आहे म्हणतं, मिसिंग आहे म्हणता ना बुधाचा 5 आकडा. आता इथे मिसिंग आहे तर काय करू मी? पण मग विसा हाऊ टू. होणार नाही का, असा त्याचा अर्थ होतो का सर? नाही असं नाही आहे. मग परत सांगतो मला, यू हॅव टू हा, ट्राय. देर इज अ ऑप्शन टू चांट द हा. प्लॅनेट, अच्छा, चांट द मंत्र. ओके. चार्टिंग इम्पॉर्टंट, नेसेसरी. हा बुधवारी बोला बरं, ठीक आहे सर, थँक्यू. बोला बोला. टोटल 15 येते. 15 मध्ये 1 अधिक 5 6 असा होतो ना, तो 5 त्यात येतो ना टोटल मध्ये. हा 15 तसं झाला झालं. तर तो 5 आणि 1 6 झाला तर तो हो ऑप्शनल आहे. पण तरी सुद्धा त्या याच्यामध्ये जी वेळ सांगितलेली आहे त्याच्यामध्ये 5 उपलब्ध नाही ना. आपण जेव्हा ग्रीड बनवणार तेव्हा त्याच्यामध्ये आहे का 5? बघा हो, ग्रीड त्याच्यात मध्ये. नाही, पण याच्या टोटल मध्ये होतो ना. शेवटी तो ऑप्शनल आहे ना. हो, म्हणजे ऑप्शनल आहे ना. तसा येऊ शकतो. हं. जर त्यांनी अच्छा. आपल्याला वेळ सांगताना सांगितलं असतं 12 वाजून 15 हम्म. मिनिटांनी 20 सेकंद, तर 5 हो आला असता हो, नाही का? बरोबर आला. हो आला असता. असं आहे. हो, चालेल, धन्यवाद. बर आता इथे बघा, महिना आहे, वार आहे, तारीख आहे. याच्यामध्ये फक्त विजासाठी म्हणायचं नाही, इत्यादी पण जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. उदाहरणार्थ समजा एखादं ऑपरेशनची डेट आहे, एखादा प्रवास करायचा आहे, एखादी तीर्थयात्रा करायची आहे, एखाद्या शाळेमध्ये ऍडमिशन करायचं आहे, एखादी परीक्षा द्यायची आहे, तरी सुद्धा तुमच्याकडे अनेक दिवस उपलब्ध असतात का नाही सांगा? हो, असतात ना सर. बरं आता साहेब मॅडम असं आहे हा की सर. यू आर रिलेटेड विथ द गव्हर्नमेंट. तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं की समजा तुम्हाला इंटरव्ह्यू आहे, हा सर. त्यावेळेला तुम्ही जर त्यांनी जे दिलेली वेळ आहे तर ती हा. याच्याशी सहमत होते का, जुळते का? सहमत म्हणजे जुळते का? हो न- म्हणजे आता विसासाठी वगैरे म्हणता का तुम्ही, ती वेळ नाही नाही, विजा जमली? नॉट ओनली द विजा. एखादी मग अपॉइंटमेंट आहे असं समजा हा, आणि तुम्हाला नोकरीची गरज आहे, बर. मग त्यावेळेला ते सोयीस्कर आहे का त्याच्यामध्ये? नसेल तर त्याला आहे. नसेल तर नाही काय नाही, करायला लागेल? नसेल तर मग उपाय करायचा ना. बर बर. नसेल तर ऑप्शनल उपाय आहे ना. पण जर असेल तर बिनधास्त त्या डेटला तुम्ही इंटरव्ह्यू देऊ आहे ना शकता. सर, एक आकडा बरं, मी आलाय ना. सांगू का सर आता? हा बोला. 26 तारखेला, मार्च महिन्याच्या 26 तारखेला 9:45 विसाची अपॉइंटमेंट आहे. हा ठीक आहे. हा. आता 26 तर म्हणजे 2 झाले. हो. 2 म्हणजे प्रवास झाला. हा. 6 म्हणजे आनंद झाला. ओके. हा. आणखी 3 म्हणजे मार्च झाला, म्हणजे गुरु मार्च झाला. महिना आला. हो. 3 म्हणजे गुरु झाला. बर. आता हो. 45 म्हणजे काय, तर 4 आणि 5. 9. 9 म्हणा किंवा 5 म्हणा ना तुम्ही. 5 45. म्हणजे तुमचं पेपर वर्क. आता समजा तुम्ही, हा. तुमच्याकडे जर 10 वर्षाचा ऑलरेडी विजा असेल तर हा. तुम्हाला पुन्हा स्टॅम्प करावं लागेल का? नाही, दुसऱ्या देशाचा असेल कुठल्या समजा सर. दुसऱ्या देशाचा तुम्हाला आता बघा, आता काय माहितीये का मॅडम, हा सर. मग आपल्यासाठी आपल्यासाठी हा. दुसऱ्या देशामध्ये एवढ्या डिफिकल्टीज नाही. बर. फक्त अमेरिकन विजा जो आहे हा. तो कंडिशनल आहे. हो, तो तोच बरोबर. प्रॉब्लेमॅटिक आहे, बाकी नाही. आता समजा शँगेन विसा असेल, हा शँगेन विसा असेल तो युरोपचा. विजा युरोपचा तो इझी मिळणार.
मिळतो ना इझी मिळेल, इझी इझी ह्या इझी. तारखेवरनं. हो ओके हो, तुम्हाला पहिला म्हणजे पहिला असं करायला लागतं की तुम्हाला पहिलं डेस्टिनेशन कुठलं आहे हा हा त्याचा ते विजा सांगा. काढावाच लागतो. येस. हो हो आता जर समजा तुम्ही लंडनला जाणार असाल हा तर त्यावेळेला ट्रान्झिटला तुम्हाला 14,000 रुपये भरायचेच आहेत. हो म्हणून हो हल्ली ते भरायलाच हिथ्रोला लोक लागतं. उतरत नाहीत. नाही हो ट्रान्झिट मध्ये बर तुम्हाला 14,000 रुपये एक्स्ट्रा भरायचे, मग त्यापेक्षा लोक इटलीला करतात. पण युरोप जर इटली. तुम्हाला पाहायचं असेल तर हा कधीही आयुष्यामध्ये लंडनला जाऊ नका. तुम्ही यू बर स्टार्ट फ्रॉम द इटली, हो रोम. सर म्हणजे आमचा प्लॅन तसाच आहे सर, इटलीलाच जाणार आहे पहिल्यांदा. मग रोमला जायचं. रोम हा वरून रोम तुम्हाला आणि हो रोमच लँडिंग तिथेच आहे. रोमने तिथे अप्लिकेशन करायचं किंवा इथून पण रोम असं एम्बेसीला तुम्ही अप्लिकेशन करू शकता. हो आणि हो बॉम्बे रोम बॉम्बे असं रिटर्न तिकीट घ्या आणि परत तुम्ही तिथून 14 देशाचं परमिट तुम्हाला मिळतं हो एका आहे वेळेला. सर, बॉम्बे रोम असंच तिकीट आहे. फक्त ह्या हा डेट वरती विसा होईल का एवढं मला विचारायचं हा, होतं. बस करू शकता ना तुम्ही. होईल ना. हो. ओके हे सर तुम्हाला थँक्यू. जर प्रश्न तुम्ही टाइम विचारला, आता तुम्हाला मी गणित शिकवलेलं आहे, त्या हो गणितावरती फलित करायचं आहे. हो हो कळलं का? हो सर आणि युरोप समजलं. आता एवढं डिफिकल्ट नाही. मिळतो लगेच ना विसा. लगेच काही लगेच प्रॉब्लेम नाही. इमिजिएट. ठीक आहे. त्याला जास्त थँक्यू. इन्क्वायरी पण नाहीये. हो आणि हो भारतीयांना तर सगळे बिलकुल नाही. पेपर्स डॉक्युमेंट सगळे असले तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. नाही, डॉक्युमेंट काय पाहिजे तुम्हाला सांगा, युरोपला काहीच नाही लागत. बॅलन्स नाही पण लागत चालते. नाही. तुमच्या बँक अकाउंट पण लागत नाही. तुम्हाला लागतं ना फक्त सर, सगळं नाही लागतंय. नाही मी आता नाही, माझ्याकडे रिटर्न ते तिकीट लागतं. सर नाही बँकेत नाही, स्टेटमेंट लागतंय. रिटर्न तिकीट तुमचं स्टेटमेंट म्हणजे अमुक एवढी बॅलन्स पाहिजे असं नियम नाहीये. हो पण स्टेटमेंट पाहिजे. साधारणपणे स्टेटमेंट खर्च तुम्ही करू शकाल तेवढं लागतं ना ते दाखवायला. तुम्हाला ट्रॅव्हल चेक वरती आहे. हा एटीएम नाहीये ते. हो हो सर चालेल. थँक्यू सर. ट्रॅव्हलर्स चेक तुम्हाला रिटर्न तिकीट हा पाहिजे, त्याची हो झेरॉक्स रिटर्न लावायला तिकीट. लागेल. हो हो चालेल. ओके सर थँक्यू. ठीक आहे. नेक्स्ट आणखी कोण आहे? बोला, प्रश्न व्यवस्थित विचारा. चार्ट करायचा का? तर सपोज असा एखाद्याचा प्रश्न असेल की मुलाचं प्रमोशन होईल का नोकरी. ओके फाईन. आलेला घटनाचा टायमिंग काढा, सांगा टायमिंग. सर हेच टायमिंग मध्ये आपण बघतोय ना का वेगळं टायमिंग. नाही नाही, वेगळं तुम्ही म्हणजे तुम्हाला आता तुमचं स्वतःच विचारायचं आहे तर तुम्ही आलात, अरायवल टायमिंग सांगा, आपण त्याच्यावर करू ना. तुम्ही प्रश्न करतात. ओके 14, 26, 56. ओके ठीक आहे. आता 14, 26 म्हणजे 4 आणि 1 5 आणि 2 7 आणि 7 13, 5 18, 18 आणि 7 24, परत 6 आलं. हो हा, मग 6 अंक आलेला आहे म्हणजे तुम्हाला हो तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल. त्याच्यामध्ये 5 अंक सुद्धा आहे. हो हो आता 1 अंक जर आला असता, हा आहे का 1? 14 मध्ये पहिले एक आहेच ना सर. हा, मग 1 आहे ना, म्हणजे याचा अर्थ प्रमोशन साठी रवी आवश्यक आहे. तो पण आहे म्हणजे त्याच्यात. आहे. ओके Yes, ओके आहे ना. पण आता 4 आहे म्हणजे ते थोडस राहू आला. हा, राहू आला. हा मग राहूचा त्या ठिकाणी तुम्हाला व्यत्यय येऊ शकतो. हा राहूचा व्यत्यय येऊ शकतो. हा हा ते थोडं त्याचं हे करायला पाहिजे. हा, चॅन्टिंग करायचं. बाय हा ते जर समजा तुम्हाला असं, आता कसं असतं मॅडम, प्रमोशन होण्यासाठी म्हणून तर कंपनी स्वतः ठरवते की प्रमोट करायचं का नाही करायचं. हो जातक हा ठरवू शकत नाही. जातकाच्या नशिबात असेल तर कंपनी सहज सांगते की उद्यापासून तुम्ही मॅनेजर झाला हा किंवा असिस्टंट मॅनेजर झाला, एक्झिक्युटिव्ह झाला. हो 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 कळलं की नाही? मग त्या ठिकाणी तिथे तुमच्या वेळेला किंवा त्या माणसाने तसं तुम्हाला स्वतःहून प्रमोट केलं, ते हा पण एक प्रमोशनच आहे. हा बरोबर. आता बऱ्याच वेळेला कसं आहे, काही कंपन्या प्रमोशन पाहिजे असेल तर ही एक्झाम करा, ते पास व्हा, हे सगळं हो रॅकेट आहे. हा सगळं रॅकेट आहे.
बरोबर. पूर्णपणे तसं होऊ शकतं. बरं, आता याच्यावरती परत आपण तीच तारीख घेऊया. तुमची तारीख लक्षात आहे ना आता सांगितलेली 14? 14/26/56. हा. आता त्या ठिकाणी आता इत्यादी प्रश्न 14, हा 26 आणि 56 बरोबर ना मॅडम? हो हो बरोबर. हा, आता 14, 56 आणि 142656. हा, म्हणजे 5 अंक आलेला आहे, म्हणजे आधार आहे, पॉसिबिलिटी आहे. बरोबर. त्या ठिकाणी 5 अंक असल्यामुळे जातकाच्या याच्यामध्ये काम फेल जाणार नाही. नाही बरोबर. नाही, कळलं का? असा विचार करायचा आहे, म्हणजे 5 अंक सहज आलेला आहे तुमच्या विचारात प्रश्नाच्या वर. बरं, आता अशा वेळेला तुम्ही ऑलवेज बघा की 5 अंक जर असेल तर बुधवारी बरीचशी कामं होतात. मग त्या ठिकाणी बुधवारचा दिवस तुम्हाला निवडायला हरकत नाही. बरोबर. कळलं? पण 4 अंकाची निवड करू नका, कदाचित नकार येईल. बरोबर. आता आपण असं करूया की विवाह कधी जमेल त्यासाठी महिना आता कुठला आहे, तर 5 महिना म्हणजे मे आहे, बरोबर आहे? हो. मग मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी जातकाचा विवाह जमण्याची शक्यता आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये तुम्ही एक अंक सांगितलाय, तर एक अंक रवीचा हा मेषेला म्हणजे ज्या वेळेला येतो तर तो 15 एप्रिलच्या अगोदर असतो. 15 एप्रिल ते 15 मेच्या अगोदर, इन बिटवीन. मेषेला. कळलं का? मग तो पण एक सपोर्टिंग तुम्ही हे करू शकता. बरोबर. म्हणजे विवाहच्या बाबतीत. आता जर समजा मला नोकरी केव्हा मिळेल असाही प्रश्न असू शकतो. हो बरोबर. नाही का? मग त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हीच बेरीज, तो महिना, ती तारीख, याचा तुम्ही विचार करू शकता. बरोबर. मग आता टोटल 6 आले तर मग आपण जून महिना असं सुद्धा म्हणू शकतो. हो नक्की. येस येस, यू आर राईट. त्या ग्रँड टोटललाच महत्व आहे. कदाचित 9 येऊ शकतो, मग सप्टेंबर. आता तुम्ही म्हणाल की मग ऑक्टोबरचा काय, तर 10 येऊ शकतो. 1-2 असेल तर 1-1 असेल तर नोव्हेंबर येऊ शकतो. 1-2 असेल तर डिसेंबर येऊ शकतो. बरोबर. तुम्हाला तिथे ऑप्शन पाहिजे. हो हो. बरं, समजा 1-6 आहे असं आपण समजूया. तर शेवटी 12 महिन्याचं वर्ष आहे की नाही? हो. मग 4 मायनस करायचे तर डिसेंबर होईल. असं आहे. जर समजा 16 तारीख आली आणि 16 अंक येत असेल, 6 आणि 1 7 होत असेल, असं पण होऊ शकतं ना. कुठला अंक येईल तुम्ही काही करू शकत नाही. या अंकावरती तुमचा कमांड नाही. ज्या वेळेला जी वेळ असेल त्यावेळेला स्वीकारायचं असतं. बरोबर. असं आहे. ज्या वेळेला पहिला श्वास आणि शेवटचा श्वास ह्याच्यामध्ये अनेक श्वास आपण घेत असतो, नाही का? हो हो. तसं हे गणित आहे. आता 12 मधून 4 वजा करायचे तर म्हणजे 16 मधून 4 वजा करण्यापेक्षा 12 आणि 4 16 म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये होईल असं पण करू शकतो का आपण? नाही, आता मला सांगा, 16 अंक सांगितला तर शेवटी तुम्हाला कुठला महिना हवाय, तर 4 वजा केले तर डिसेंबर येईल की नाही? डिसेंबर येईल. हो. मग आता समजा तुम्हाला त्या 16 मधून किती वजा करायचे आहेत ते तुमच्यापाशी आहेत का? त्या आपल्याकडे जे असतील तेच वजा करायचे त्याच्यात. नाही तर कसं होणार? हो. आपल्याकडे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्याला पाहिजे तो हे मिळेल. बरोबर. आता कधी कधी कसं असतं मॅडम की काही वेळेला विवाह जमते वेळी 2-2, 3-3 वर्ष हे करावे लागतात, वाट पाहावी लागते. तर खूप. हो. काही वेळा विवाह ठरून सुद्धा व्हायला 2-2, 3-3 वर्ष
असंही होऊ शकतं. खरी गोष्ट आहे. आणि आता तर मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये विवाह होणं फार कठीण आहे. हो, म्हणजे सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्यात त्याच्यामुळे लवकर जमतच नाहीत सर. आता अपेक्षा किंवा चांगली मुलं नाहीत. ते असं आधी परिस्थिती लग्नाचा विचारच इतक्या उशिरा करतात मुलं. खरंय. म्हणजे, हं. नाही, आता कसं आहे, एक जनरल टॉक मध्ये मॅडम असं आहे की हल्लीची पिढी आहे ना, ही पिढी अतिशय हुशार आहे. आणि अतिशय हुशार पिढी असल्यामुळे त्यांना आपली सुखदुःख किंवा आपल्याला मिळणारा जो काही योग्य काळ हा त्यांना ठरवता येतो. त्यावेळेला पहिल्या वेळेला भूमिका माहिती नव्हती. आताची पिढी जी विवाह करणारी आहे त्यांना सगळं माहिती असतं आणि त्या दरम्यान तिची चॉईस, त्यांचा पगार, त्यांचं राहणं, घर. पूर्वी कसं असतं की वडिलांच्या घरात मी राहणार आहे तर मुलगी हा म्हणायची, आता म्हणत नाही. आता म्हणजे नाही. तुझा सेपरेट ब्लॉक आहे का मॅडम, तारीख काढा जरा हे पेपर. म्हणजे मग सर विवाह होईल किंवा नाही हे पण सांगता येईल का ह्याच्यावरनं? हे सांगता येईल का, नाही सांगता येणार. पण विवाह आजच्या स्थितीला कोणी असो, पुरुष असो का स्त्री असो, पहिली गोष्ट पुरुषांचं पण काय असतं की मला सरकारमधली मुलगी काम करेल. आता सरकारमध्ये नोकऱ्या कुठे मिळते. हो, मुलीच्या पण तशाच अपेक्षा असतात ना की सरकारी असेल तर चांगलं. काय करणार. अहो 4-4 वर्ष परीक्षा पास होऊन झालेल्या लोकांना नोकऱ्या नाही मिळाल्या. ते तसेच हो ना, बसलेले आहेत. बरोबर. हा प्रश्नच आहे मोठा. पुढचा काळ फार कठीण आहे सगळा. त्यांचे बरं, काही विचार इतके ठाम असतात की ते बरोबर असंच पाहिजे. खरंय. नाही, आता का नसावं हे पण भाग आहे ना मॅडम. बघा, एक असं आहे की आईने किंवा वडिलांनी 50 लाख रुपये त्या मुलीच्यावरती शिक्षणासाठी खर्च केलेले असतात. हो. कळलं का. 50 लाख एकदम नॉमिनल अमाऊंट आहे, म्हणजे सहज लागतात पैसे, नाही लागत असं नाही. हो. ते खर्च केल्यानंतर 4 वर्ष 5 वर्षाचा कोर्स केल्यानंतर परत नोकरी मिळत नाही. त्याला आणखी ऍडव्हान्स शिकावं लागतं, कोर्सेस करावे लागतात, नवीन नवीन गोष्टी बाजारात येत असतात. त्या सगळं करता करता पैसे खर्च होतात. मग का नाही हक्काने मागावं की मला हे असं पाहिजे म्हणून. ही त्यांची विचारधारा आहे. बरोबर. आपण कोणाला स्त्री आणि पुरुषाला तिथे भेदभाव करता येणार नाही. आता शक्यच नाहीये. नाही, शक्य नाही. अगदी खरं आहे. कारण का की हल्लींच्या मुलांचं किंवा मुलींचं एक जो काही स्टँडर्ड आहे तो फार डिफरंट आहे. दोघंही काम करू, दोघंही कष्ट करू, आपलं घर बनवू, आपला खर्च भागवू, असा भाग आहे. आणि मुली पण करिअर ओरिएंटेड असतात त्यामुळे. हो सर, माझ्या माहितीमध्ये आहे एक जण मुलगी, ती तर आता दिसायला वगैरे छान आहे, सुंदर आहे, चांगला बॉलिवूड मध्ये ती म्हणजे हे करते, तिचं फोटोग्राफी मध्ये आहे. ती म्हणते की माझ्या फील्ड मधलं मला मिळायला पाहिजे, माझं टायमिंग असं हे आहे, कधी यायचं कधी जायचं, त्याच्यामुळे नाही ऍडजस्ट करणारा भेटला तर मी कशाला उगीच लग्न करू, त्यापेक्षा नाहीच करणार मी, असं पण म्हणणारे असतात. मला करिअर करायचंय, मी लग्नाच्या भानगडीतच नाही पडणार. आता बघा, मी विचार सांगतो हा, मग म्हणजे माणसाचे हा विचार सर. कसे आहेत. एक बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाणार आहे, तो बिल्डर 55,000 रुपये भाडं देणार आहे पर मंथ. नवरा बायको दोघच आहेत. काय ठरवावं मला सांगा तुम्ही. आमच्या इथे एक हॉटेल आहे 5 स्टार, त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये भरून ते घर घेणार आहेत, म्हणजे हॉटेल वास्तव्य. आता 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला सगळ्या सुखसोयी आहेत आणि जर तुम्ही तिथे वास्तव्य करणार, 12 लाख रुपये एका वेळेला डिपॉझिट द्यायचे, 6 लाख रुपये नंतर भरायचे, टोटल वर्षाचं पॅकेज 18 लाख रुपये. बरोबर आहे. त्यातले 18 55,000 बिल्डर देणार. बिल्डर देणार. आता पार्टी जी आहे ती पैसेवाली, त्यांचं दर महिन्याचं इन्कम 12 लाख 14 लाख रुपये आहे. तर म्हटलं आम्ही कुठल्या सोसायटीमध्ये जाणार, त्यापेक्षा एक हॉटेलचं पॅकेज करू वर्षभराचं. आणि विचार करतात नाही, आहे फॅक्ट आहे. असेल. मी आजच सकाळी माझ्या मुलाला फोन केला, मी म्हटलं की आपलं जे मेंबरशिप आहे आमचं कोर्ट यार्ड मध्ये, आमचे मेंबर आहे, तर आम्हाला डिस्काउंट आहे 50%. आमची मेंबरशिप 15 वर्षाची आहे.
असं आहे. मग 1.5 लाख रुपयामध्ये अमेरिकन ब्रेकफास्ट, ऑल फॅसिलिटीज, चांगलंय सगळ्या की मग गोष्टी. सर, नाही का? आणि पैसे राईट आहे. ठेवायचे तरी कोणासाठी? जे काय कमवतात नाही, तो असतील भाग नाही त्यांचे आहे. भाग असा आहे असं की ते हलवा सुख हलवी सोयीचे. फ्लॅटमध्ये सामान घेऊन जा, हे करा ते करा. हो, नको नको, त्याच्यापेक्षा हॉटेलमध्ये जाऊन राहिलेलं चांगलं गुड केव्हा. ऍटमॉस्फिअर. हो, आणि तुम्हाला शेवटी काय करायचंय? काय स्टोव पेटवायचा आहे? तुम्हाला जेवण तयार आहे. काहीच नाही करायला लागणार. हो ना. तेच या सगळ्या सुखसोयी उलट बरं होईल त्यांना. हल्ली फार विचार वेगवेगळे आलेले आहेत. बरं, पुढे जाऊया चला. तर फार अजून बोला. दुसरा प्रश्न मी त्या वास्तूच्या वेळी तुम्हाला विचारलं होतं की एखाद्या वास्तूचं नाव काय ठेवायचं असं जर आपलं हे असेल ओके, तर. हा, ठीक आहे. आता असं आहे मॅडम, तुम्ही आपली निमरोजीचा विचार आहे. हो वास्तूचा आता परवा क्लास आहे आपला, हो तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही विचारू शकता, नाही असं नाही. हा, आता पण विचारा. तर आता विचारलं तर अकॉर्डिंग टू टाइम हो आपण, हो बरोबर आहे. आता त्या तुम्ही त्या सांगितलेल्या वेळी हा तुम्ही सांगितलेले जे काही मुळाक्षरं आहेत त्याच्यामध्ये अल्फाबेट्स, हा त्याची जोडणी करा. हा त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी सांगतो थोडक्यामध्ये. असं आहे की जगातल्या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या भिन्न भिन्न मुळाक्षरांनी बनलेल्या आहेत. हो भिन्न भिन्न. हा आता त्याच्यामध्ये काही जी मुळाक्षरं जी आहेत, आपल्या भारतामध्ये सुद्धा काही भाषा आहेत त्याच्यामध्ये मुळाक्षरं कमी आहेत, हो आणि काही मध्ये 36 आहेत, काही हो मध्ये 32 आहेत, काही मध्ये फक्त 22 आहेत. हो मग आता तुम्हाला तुमच्या त्या लोकल लँग्वेजवरून नाव ठेवायचं आहे का, किंवा नसेल, हा फ्रान्समध्ये ठेवायचंय, जर्मनमध्ये ठेवायचंय, नाही नाही, इटालीमध्ये ठेवायचंय, मराठीत आपल्या मराठीत ठेवायचंय. हा ओके, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये मुळाक्षरं जी आलेली आहेत, तुम्ही जे विचारलेलं टायमिंग, हा त्याला अनुसरून तुम्ही त्याचा वापर करू शकता. बघा, आता तुम्ही ठरवा की ए हा मध्ये काय आलेलं आहे, 1 नंबरमध्ये हो, म्हणजे ते त्याच्यातले जे आकडे अल्फाबेट. घेऊन त्याच्यात जे अल्फाबेट्स आले त्याच्यानुसार आपण घेऊ शकतो. आरंभ करा. हा जसं आता काय माहितीये का मॅडम, मी सांगतो तुम्हाला. आपण जेव्हा बारसं करतो त्यावेळेला आत्याचा मान असतो की नाव हो काय ठेवायचं, बरोबर आहे. हो हो हा, आता तिने जे नाव सुचवलं ते ठेवलं. आता त्यावेळेला काही ठिकाणी सांगितलं जातं की ह्याचं नाव पंचांगावरून हे हे आलेलं आहे, अमुक अमुक, त्याच्यावरती नावं सुचवा. आता तुम्हाला गुगलवरती 550 नावं मिळतील एका अक्षराची. हो इट डिपेंड, त्याच्यामधली जोडणी करू शकता. हा बरं, कुठलंही नाव ठेवलं तुम्ही, मी तुम्हाला हे अक्षर ज्योतिष नावाचा सब्जेक्ट आहे, हा हा त्या विषयामध्ये कुठलंही नाव ठेवा, हा कुठलंही, त्याला त्या ठिकाणी कष्ट येणार म्हणजे येणार. हे त्याचं नशीब आहे, अच्छा हे हा दुःख आहे. हा म्हणजे तिथे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नाव सिलेक्ट केलं, बंगल्याचं नाव ठेवलं, समजा हा माणसाचं नाव ठेवलं. आता कधी कधी आपण बघतो की त्यावेळेला इंक्लूड, अमुक तमुक अशी वेगवेगळी नावं असतात. त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये मुळाक्षर जी आहेत ती ऍड करायची असतात. मग ती इंग्लिश करा किंवा हा मराठी करा किंवा हा हिंदी करा, त्याचं नाव ठेवू शकता. बोला. ओके, थँक्यू सर. तर सर मी एक विचारू का? विचारू का सर? हा, एक मिनिट जरा. बेंद्रे साहेब बोला. हा, हा नाही, सर, मला असं ठीक आहे. विचारायचं आहे, हे आत्ता जे 12, 37, 20 किंवा या ज्या टायमिंग सांगितलं, तर जेव्हा जातक येतं तेव्हा आपण काय स्टॉपवॉच लावायचं का? येस येस, स्टॉपवर पाहिजे आपल्याकडे, असतं ना, म्हणजे मोबाईलमध्ये असतं. आपल्या फोनमध्ये असतं ते आहे. ते नोट करायचं की कुठल्या क्षणाला हा, विचारलं. तो कधी बसलाय, नाही नाही, तो विचारलं नाही, तो आलाय आणि स्थानापन्न झालाय, त्याच वेळेला बस खटकन स्टॉप खाली आहे. बसला की टायमिंग नोट करायचं. येस, ओके फिटिंग टाईम. ओके, थँक्यू. हो सर, बोला. मी विचारू का आता सर? हा, येस, बोला. आता हा जो यांनी आकडा दिलेला आहे म्हणजे 14, 26, 56, तर ह्याच्यावरून समजा असा प्रश्न असेल जातकाचा की माझे वास्तू विकली जाईल का, तर ओके, ते फाईन. सांगता येईल का आणि कधी हो, विकली नक्की जाईल? नक्की नक्की सांगता येईल. बघा, हा जिथे सर. 5 अंक आलाय त्या मॅडमचं मला नाव माहिती नाहीये, पण कोणी सांगितलं होतं हा टायमिंग, जरा सांगा.
मला वाटतं हळदणकर मॅडमनी सांगितलं होतं. तांबे सर मी तांबे मॅडम, कोण तांबे, कोण अमृता तांबे. तांबे मॅडम. हा, असं आहे मॅडम. आता ऐका, कवटेकर मॅडम, तुम्हाला हा त्याच्यावरून सर, काय हा सर. विचारायचं आहे? बोला, ती विचारा. वास्तू विकली जाईल का आणि कधी विकली जाईल? ठीक आहे. वास्तू विकण्यासाठी मीडिएटर हा आवश्यक आहे. आता मला सांगा एक साधी गोष्ट, तुम्हाला वास्तू विकायची आहे, हा, काय करू शकाल तुम्ही? काय म्हणजे जाहिरात वगैरे द्यायची का? नाही नाही नाही, शेवटी नाही, ऐका, हा शेवटी सर, कम्युनिकेशन येणार की नाही? येणार. हो, कोणीतरी का पाहिजे, असं मध्यस्थी पाहिजे, पेपरला जाहिरात ब्रोकर द्यायची. एक मिनिट, ब्रोकर. आता तुम्ही गच्चीवर जाऊन बसलात आणि ध्यान लावलं की माझी वास्तू विकायची, कोण येणार आहे का? नाही पण असं नाही सर, पण अशा ठिकाणी वास्तू आहे की जिथे जास्ती ठीक आहे, काही असेल ते येत असेल. नाही गिरायक, समजा असं जास्ती ते नाही लोक नाही, घेत तो नाही. आता पहिला प्रश्न तो घेऊया, नको घेऊया. हा, पहिल्या वास्तू. हा, वास्तू विकायची आहे, हे हा. कान हे बुधाकडे येतात, हो, बरोबर आहे सर. वार्ता मग ही बुधाचा बुधाकडे 5 येते. आकडा आला ह्याच्यामध्ये. मग आलाय ना, हरकत नाही ना. हा, मग हा. शेवटी तुम्हाला माध्यम काय आहे? अच्छा, ब्रोकर घ्यायला पाहिजे. नाही, ब्रोकर फॉरगेट द बुक, ब्रोकर, हा सर. एनी मीडिएटर, एनी मीडिया, शेजारी पण मीडिया असतो, वॉचमॅन तुम्ही पण. पुष्कळ जणांना कोणाला ओळखीच्या लोकांना सांगू शकतो. Yes. सांगून झालंय सगळं, पण ते तरी येत नाहीये सर गिरायक. आता ते तुमच्या प्रॉपर्टीमध्ये लोकेशन इम्पॉर्टंट आहे. हो सर, ते दुसऱ्या गावाला आहे म्हणून प्रॉब्लेम येतो. कुठेही असेल, आता त्या ठिकाणी कसं असतं की पहिल्या वास्तूवरती कोणाची नजर असते तर शेजाऱ्याची असते. जरा वैयक्तिक आवाज बंद करा, शेजाऱ्याची असते. त्याला पहिला विचारून बघा, तुला पाहिजे का फ्लॅट? अच्छा, ओके. आणि मग पाहिजे त्याची किंमत मिळायला पाहिजे ना सर. आता तो भाग तुमच्या नशिबाचा आहे. आता तुम्ही ती किंमत, समजा ट्रम्प आल्यात तर आता सगळ्या किमती वाढणार नाहीयेत, कळलं का? आज सोनं 88,000 रुपये होतं 24 कॅरेट. हो ना, 1,00,000 रुपये जाईल. हो जाईल. पण त्यात सुद्धा म्हणजे बुधाचा आपल्या भाग किंमत येईल ना कमी सर. करून. हा, काय म्हणता मॅडम, बुधाचा काय? त्यातमध्ये बुधाचा भाग येईल ना, म्हणजे जर का त्याला जर किती इंटरेस्ट आहे, आता इमिजिएट विकायचंय का नाही विकलं तरी अजून 6 महिने चालेल, सगळ्या गोष्टी बुधाच्या किंमत ऍडजस्ट करू शकतो. येस, नक्की. किंमत हा भाग जो असा आहे, विकणारा जर कॉम्प्रोमाइज करत असेल तर कुठलीही वस्तू विकली जाईल. विवाह ठरवताना मुलगी किंवा मुलगा याचं कॉम्प्रोमाइज असणं फार गरजेचं आहे, तर संसार टिकेल आणि संसार बनेल, अदरवाईज संसार होणार नाही. होणारच नाही. बरोबर. आणि हे कॉम्प्रोमाइज जे आहे हे बुधाकडेच आहे, बरोबर नाही का? आणि मग कधी विकली जाईल असा प्रश्न असेल सर. ते आलेले अंक बघा ना, सांगितलंच नाही जानेवारी आहे का, प्रश्नच नाही. तुम्ही महिना करू शकता. ओके सर. तुम्हाला शेवटी कसं आहे माहितीये मॅडम, की ऍस्ट्रॉलॉजी ही लॉजिकल पार्ट आहे. हो सर, सगळं लॉजिक आहे. थोडक्यात मराठीमध्ये तर्कशास्त्र आहे. तुम्हाला तुमचा तर्क ट्रेन 20 मिनिटांमध्ये येण्याची शक्यता आहे. आता इंडिकेटर्स आलेले आहेत, तो भाग वेगळा, दॅट इज डिजिटल, कळलं का? पण जेव्हा अन्नाडी प्लॅटफॉर्मवरून घोषणा होते, आज गाडी देरी से आएगी, कभी देरी से आएगा, फ्लाईट लेट होतात. फ्लाईट अगदी म्हणजे कराची पर्यंत आलेलं असतं तरी सुद्धा डिले ऑन द वे असं सांगितलं जातं. असं आहे, असं काही नाही. त्याला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लॉजिकली वापरता आलं पाहिजे. सर, म्हणजे आता इथे 6 आकडा पण 2 वेळा आलाय आणि एकंदर टोटल पण 6 आहे, तर कदाचित मित्रांच्याकडून तुम्ही प्रयत्न करू शकता. मित्रांना म्हणजे 6 मध्यस्थी पाहिजे ते. बरोबर नाही, 6 म्हणजे तुमची फ्रेंडशिप जिथे असेल त्या फ्रेंडशिप मध्ये तुम्ही सांगू शकता, माझा फ्लॅट विकायचा आहे बाबा, किंवा माझं घर विकायचंय. आता काय गंमत आहे की घर भाड्याने द्यायचंय तरी सुद्धा एजंट पाहिजे, घर विकायचंय तरी आजकाल कोणाच्या ओळखी नसतात एवढ्या, त्याच्यामुळे ते कंपल्सरी. बुधाशिवाय मॅडम जगात कुठली गोष्ट होणार नाही. सर, बरोबर.
पण मॅडम व्हॉट्सअपवर हल्ली खूप ग्रुप्स असतात ना, त्यामुळे त्याच्याद्वारे तुम्ही करू पण तो सुद्धा करू मीडिया आहे ना शकते. हो मॅडम, हो आफ्टर हो ऑल इट इज एक्झॅक्टली मीडिया. एक्झॅक्टली. आहे ना. फेसबुक आहे, करू शकतो. कितीही जरी झालं तरी सुद्धा तुम्हाला मीडियाचा बुधाचा आधार घेणं आवश्यकच आहे. तिथे नाकारू शकत नाही. बुधाला नाही कोणीही नाकारू शकत नाही. नाही नाही बुधाला नाकारलं तर तुमचं काम होणार नाही. हे नाही पण होणार. तेवढंच आहे. तोच आहे. छोटासा प्लॅनेट असला तरी सगळ्यात महत्वाचा तोच आहे. सगळ्यात हुशार प्लॅनेट आहे. विचार आहे. हो. छोटा बच्चा जान से हमको ना टकराना रे. म्हणजे असं आहे. हो सर. बुद्ध जरी छोटा बच्चा असला तरी हुशार आहे. म्हणून हो. वामन अवतार हुशार होता. बटू वामन म्हणजे बटू काय, बट बटू. अख्खं पृथ्वी करून टाकलं. हो ना. म्हणून बुधाच्याकडे वामन अवतार आहे. असं. हो सर, समजलं. थँक्यू. आणि जी बुटकी माणसं असतात त्यांना लोक हे करतात, हसतात, कारण तो वामन हो नाही का. आता हो बघा सर. हे येतं ना तो कार्यक्रम हवा येऊ द्या, त्याच्यामध्ये एक बुटका मुलगा असतो बघा, हो त्याला काय हवा येऊ डिमांड आहे. द्या. हो हो. आज मी बघितला कार्यक्रम, तो काही बोललाच नाही. मला असं वाटत होतं की त्यांनी बोलावं, पण त्याला संधी दिली नाही. त्याला हे नव्हतं, माहीच नव्हतं. अच्छा. असं आहे. पण त्याला सुद्धा संधी मिळते, तो तिथे अदाकारी करू शकतो. नाही करू शकत जेव्हा असं संधी नाहीये. मिळेल तेव्हा बरोबर हे करायचं त्यावेळेला. नक्की तो लोकांना, त्या सगळ्या लोकांना हे करतो. जसा भाऊ आहे, भाऊ कदम आहे, हो त्याचं कॅरेक्टर बुधाचं आहे. हो हो हो. भाऊ कदम आल्या आल्या लोक हसायला लागतात. हसायला लागतात. बुधाच्या व्यक्तीमध्ये असे मिथून गुण आहेत मिथून मॅडम. मिथुनीची व्यक्ती वाटते ना. हा, अरायवल हो. ताबडतोब. चैतन्य वातावरणामध्ये लगेच. आता मगाशी एक कार्यक्रम पाहिला, तो म्हणला दोघांचं लग्न करावं लागेल. तो म्हणला दोघींची का दोघी, यामधला डाव्याकडे का उजवीकडे. तर अख्खा लोक हसले. नाही, दोघांचा खर्च करावा लागेल, म्हणजे काय करायचं. वर आणि वधूचा दोघींशी लग्न नाही करायचं. म्हणजे ते जे काही लिखाण असतं त्याच्यामध्ये बुधच असतो. तर ते लिखाण तर ते ह्याचं असतं सगळं. कसं. निलेश आपला कांबळे त्याचं असतं. हा, हुशार आहे ना तो. हो हुशार माणसाचं लिखाण आहे. म्हणजे हो सर. लेखक कोण आहे, लेखक बुधाचा आहे. बुधाचा आहे. हो. जगताप असतात ना, जगताप लिखाणाचं. नाही, लेखक निलेश कांबळेचं होतं ना. आता काय माहिती, तोच असायचा ना. लेखक नाहीये, निलेश साबळे दिग्दर्शक आहे आणि हा, अरविंद निलेश जगताप साबळे. लेखक कांबळे आहे. नाही, निलेश साबळे. हो. निलेश लेखक, साबळे हा तेच म्हणते. दिग्दर्शक आहे. ठीक आहे, चला आता अंक घ्या, आणखी प्रश्न विचारा, लोकांचं समाधान करा. तुमच्या प्रश्नांवरती लोकांना शिकता येईल. सर एक विचारू का? मी विचारू. हा, बोला ना. सर समजा एखादी व्यक्ती घरातून निघून गेली असेल किंवा हरवली असेल, काय म्हणता मॅडम. एखादी व्यक्ती घरातून निघून गेली असेल किंवा हरवली असेल, ओके तर ओके. मग आपण कधी उत्तर येईल. देऊ शकतो का? हो, देऊ शकतो. कधी येईल असं त्याचं म्हणणं आहे. हो, कधी येईल. हा, आता भाग असा आहे की जो विचारलेला अंक आहे त्याच्या अल्फाबेटला परत तोच विषय करायचा आहे की आपल्याला जवळची तारीख कोणती आहे, जवळचा महिना कोणता आहे, त्यावेळेला येऊ शकते मनुष्य. पण दुसरा भाग असा आहे मॅडम की व्यक्ती घरातून निघून गेली, त्याला कारण काय. हा, एखाद्या मुलासोबत निघून गेली असेल व्यक्ती, मुलगी. मुलासोबत नाही, मुलगीचं म्हणजे पळून गेलेली आहे, ती कशाला येईल. हो, आई वडील विचारतात ना बऱ्याच वेळेला. तर ते तसं अनलॉजिकल आहे. अहो, ती स्वखुशीने गेलेली व्यक्ती आहे. अच्छा. पळून जाणं म्हणजे स्वखुशीने ना. हो, बरोबर आहे. असं आहे. पण आई वडिलांना अशी अपेक्षा असते ना की मुलीने परत यावं, मुलगा मग चांगला तेव्हा नाही तो. महिन्याचा, आणि आता ती काय त्याला सोडून येईल का. हो ना. मग त्याला सांगायचं, जावयाला तुम्ही घ्या का घरामध्ये, त्याला फोन करा. बरोबर आहे. असं आहे ना. तर ह्याच रिलेटेड एक प्रश्न असा आहे की एखादी वस्तू, आता सोन्याचा दागिना वगैरे हरवलाय तर कुठे सापडेल घरामध्ये वगैरे, असं काही विचारतात. तर मग त्याला आपण कसं उत्तर देणार सर? हा, हरवलेली वस्तू सापडेल का. हो बघा, पहिली गोष्ट म्हणजे हरवलेली वस्तू सापडणं, 8 अंक आला तर विलंब लागेल. 8 अंक हा हो विलंबाचा आहे. 9 हो. अंक आला तर चोरीस गेली असेल. बर बर. कळलं का. 3 अंक आला तर नक्की मिळेल. अच्छा. ओके.
हा, एक अंक आला तर विशेष ठिकाण, ज्याला आपण दरवाजा म्हणू, द्वार प्रवेश म्हणू, त्या ठिकाणी सापडेल. ग्रँड टोटल आली पाहिजे का सर ती? ग्रँड टोटल किंवा त्या ह्याच्यामध्ये 4 अंक आला तर डाऊटफुल आहे, नकारात्मक पण आहे. 4 आणि 7 ला नकारात्मक आहे. अच्छा, 4 आणि 7 नकारात्मक नाही, नॉट परमिटेड. ओके. बरं, दुसरा भाग असा स्पेशल जाहिरात. आता मी अष्टवर्ग ऍडव्हान्स चालू करणार आहे. कोणत्याही महागड्या क्लासला कधीही प्रवेश घेऊ नका. जर प्रवेश घेतला तर पूर्ण फी भरू नका. प्रत्येक महिन्याची फी भरा, ट्रायल करा आणि मगच प्रवेश घ्या. आता बाजारामध्ये अनेक लोक फसवाफसवी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तरी सुद्धा थोडीशी दखल घेणे आवश्यक आहे. आता मी एक जाहिरात पाहिली वास्तूची 3,000चे 1900 रुपये वगैरे वगैरे. त्याला सांगायचं क्लास पूर्ण झाला, मला कसा वाटतो पहिलं लेक्चर पाहिजे. आता दुपारच्या लेक्चरला मी पाहिलं, तो विषय सांगू शकत नाही मी, थोडासा चुकीचा आहे. तर त्याच्यामुळे असे विषय आणून ज्योतिषशास्त्राची वाट लावून टाकलेली आहे. कळलं? ते त्या विषयाचं भाष्य करून आटले साहेब होते त्या लेक्चरला, मी पाहिलं त्यांना. हो होता, आटले साहेब होते ना तुम्ही? हो सर. तुम्हाला पटला विषय तो? नाही, तो विषय आपल्या ह्याच्यातला नाही, तो म्हणजे आपल्या क्षेत्रातला नाहीच आहे मुळात. म्हणजे आपण त्या विषयाच्या जवळ जाऊ शकत नाही सर. म्हणजे दॅट इज रॉंग ना? हो सर, थोडस हे वाटतं. म्हणजे मला सांगायला लाज वाटते, लक्षात घ्या, म्हणून मी उघड करत नाही. आय एम सॉरी. येस सर, बरोबर आहे. म्हणजे असे विषय चुकीचे आणून ज्योतिषशास्त्र बदनाम करणं, दॅट इज रॉंग. तर अशा कुठल्याही क्लासला प्रवेश घेऊ नका. तुमचे पैसे फुकट आलेले नाहीत, त्यापेक्षा तुमच्या घरामध्ये खर्च करा. हो सर. नमस्कार सर. नमस्ते मॅडम, बोला. सर, जर असा प्रश्न आला आपल्याला की गावची शेतजमीन आहे, त्याच जमिनीवर आमच्या ते लोक जर वास्तव्य त्याचं मुंबईत आहे आणि तिकडे फिरकत नाहीत, आणि आता त्यांना असं समजलं की त्यांच्या शेतजमिनीवर कब्जा केलाय, तर ती आम्हाला परत मिळेल का? मग असा प्रश्न आला तर बोला 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 बोला. तर मग आपण त्याचं उत्तर ह्याच्यातून कसं द्यायचं? सांगतो. बघा, कुठलीही गोष्ट कायद्याच्या अंतर्गत जेव्हा येते त्यावेळेला तुम्हाला 8 अंक आणि 5 अंकाचा वापर करावा लागतो. कळलं? 5 अंक म्हणजे नोटीस आणि 8 अंक म्हणजे कोर्टात जाणे. आता जर समजा जागेमध्ये घुसखोरी झाली असेल तर त्यावेळेला कलम 10च्या अंतर्गत तुम्ही त्याला नोटीस पाठवू शकता. नोटीस शिवाय तुम्ही त्याला खाली करू शकत नाही. नोटीस वरती त्याचा हक्क आहे की तो त्या ठिकाणी स्टे आणू शकतो. ही संधी आहे आपल्या कायद्यातली. म्हणून तिथे नोटीसचा आधार घेऊन तो तुम्हाला कोर्टात घेतलं तर त्याला तिथे आधार स्टे मिळेल. कळलं? म्हणून कायदा एकदम कायद्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून कोणाला तुम्ही जरी नोटीस जरी पाठवली आणि उद्या कोर्टामध्ये तो गेला, आजन्म हयात कधी खाली करू शकणार नाही. आणि स्टे परत वेकेट करण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. स्टे असा लवकर वेकेट होत नाही. ओके. म्हणजे त्यांच्या आपल्याच जमिनीत जर घुसखोरी केली असेल. बघा, असा आहे भारतातला कायदा असा आहे मॅडम, घुसखोर म्हणजे तो कब्जेदार आहे. त्याच्यावरती फोर्जरी केस होऊ शकते. ती गुन्हेगारी क्षेत्रातलं काम आहे, पण तुम्ही त्याला हाताने खेचून बाहेर काढण्याचे अधिकार तुमच्याकडे नाही. ओके ओके. त्याला 5 नंबरचाच वापर करावा लागेल. हो, नोटीसचा. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. कारण त्यांच्या जागेचा जो ते 7-12 किंवा ते शेतजमीनचं सगळं कागदपत्र, मोजणी वगैरे सगळी ते सगळे तुमचे राईट व्हॅल्यू आहे. तुमच्याकडे सगळं आहे.
पण तुम्ही हो हाताला त्याला बाहेर खेचू शकत नाही, हा कायद्याने गुन्हा आहे. हो तुम्हाला प्रोसिजरनीच जावं लागेल. म्हणून म्हणतात कायदा हातात घेऊ नका. कळलं? हो हो बरोबर आहे. हा, बरं म्हणजे मग इथे हे 5 आणि 8चा वापर करून आपल्याला प्रश्नाचं निवारण करावं लागेल. 5चा वापर करावाच लागेल. म्हणून कधी लक्षात हो घ्या, जेव्हा पोलीस स्टेशन म्हणून समन्स येतं त्याला घाबरायचं नसतं. अच्छा हा, समन्स आल्यानंतर पोलीस स्टेशनला हजर राहावं लागतं. ही प्रोसिजर आहे. त्याच्यावरती तुमचं निवेदन घेतलं तर अटक करू शकत नाही. अटक करण्यासाठी वेगळे कायदे आहेत आणि त्याला वेगळी कलम आहेत. समन्स आलं म्हणजे घाबरून जाऊन तुम्ही लपून जाल, पळून जाल, त्याचा काही उपयोग होणार नाही. कधी कधी काही वेळेला साधं समन्स आलं आणि लोक अँटिसिपेटरी बेलसाठी जातात आणि लाख रुपये खर्च करतात आणि त्याची आवश्यकता पण नसते. म्हणून कायद्याचं ज्ञान एखादं पुस्तक आणून कायद्याचं ज्ञान हो बरोबर आहे. कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कितीही कोणी तक्रार केली, काही केलं तरी सुद्धा इमिजिएट अशी अटक होऊ शकत नाही. त्याला टेबल जामीन पण मिळतो. तुम्हाला प्रोसिजरनीच जावं लागतं. तो तुमचा घरी येऊन डायरेक्ट अटक करू शकत नाही. जर 307, 326, 324चा गुन्हा असेल तरच, अदरवाईज नाही. कळलं? हो सर हो हे तुमचं समजलं. मॅटर जे आहे हे सिव्हिल मध्ये येतं, हे क्रिमिनल मध्ये येणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला क्रिमिनल आणि सिव्हिल दोन्ही केसेस कराव्या लागतील. अच्छा पण हा प्रश्न 5 आणि 8 शिवाय सुटणार नाही. हो सर हो ओके ओके धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद. सर मी एक विचारू? विचारू? हा बोला. सर 7 तारखेला व्हिसाची अपॉइंटमेंट आहे एकांची, तर ते हा, मी हे काढला नंबर, तो तो 10 म्हणजे 1 येतोय रवीचा आकडा. तर चांगला मग आहे ना. त्यांना आपल्या अंकाप्रमाणे ऑगस्ट, जून आणि सप्टेंबर असे एस येत आहेत. तर मग हो. त्यांना काय सांगायचं, एक आकडा आला म्हणजे होईल काम? नाही, आता कधी त्यांना अप्लाय कुठला करायचं? अमेरिकेचं नाही, कॅनडाचा. तर सहज होईल. सोप आहे, हा हा डिफिकल्ट नाहीये. हा कॅनडाला उद्या तुम्ही अप्लाय करून ठेवून द्या, ते तुम्हाला बोलवतील. बर बर जे कॅनडासाठी करायचं असेल तर तुम्ही अर्ज अगोदर करून ठेवा एम्बेसी हा मध्ये. हा बर थँक्यू सर. नोंदवून ठेवा. बर धन्यवाद. धन्यवाद. बरं, बोला कुलकर्णी मॅडम. हो सर आता हे जे अल्फाबेटिकली ते नंबर दिले सर, हे नंबर आणि कॅल्सिडियन न्यूमरॉलॉजी ह्याचे नंबर वेगळे वेगळे येतात. तर त्याच्यामध्ये काय फरक आहे सर दोन्हीमध्ये? म्हणजे आता ह्या नाही नाही, विषयाशी आपण जे रिलेटेड नसेल तर नका सांगू. हा नाही नाही, आता असं आहे मॅडम, आपण जे शिकतो त्याला हा हेच नंबर उपयोगात आणायचे आहे. बर हेच नंबर जे आपण जेव्हा डेट ऑफ बर्थची न्यूमरॉलॉजी शिकणार आहोत हा त्यावेळेला वेगळा विचार करा. अच्छा त्यावेळेला पेपर मग आता मी चालू कॅल्सिडियन करतो. न्यूमरॉलॉजी. ओके सर चालेल ठीक. बरं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो असं आहे, हा त्याच्यामध्ये काही गडबड अशा झालेल्या आहेत की मूल्यांकचं मुलांक केलेलं आहे. हो 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 मूल्यांक हा जो आहे टोटल व्हॅल्यू, त्याला मूल्य म्हणतो आपण. हो आणि टोटल ह्याची एक भाग्य आणि तो तुमचा भाग्य क्रमांक हो असं आहे. जन्मतारीख आणि ते पडलं जातं. हा. कारण मी ते बघितलं सर चेक करून, तर ते अल्फाबेटिकली हे जे नंबर आहेत ते नंबर वेगळे वेगळे आहे सर दोन्हीमध्ये, म्हणून मी हा प्रश्न. ठीक आहे सर चालेल. बरोबर आहे. हा असं आहे. ओके सर. कळलं? हो ठीक आहे. सर एक विचारू? हा विचारा. आता शिंदे मॅडमने एक प्रश्न विचारला होता जमिनी संबंधी. हा त्याच्यावर आपण असं सजेस्ट केलं की 8 आणि 5 याच्या अनुषंगाने त्याचा हे मिळेल, पर्याय मिळेल किंवा त्याचा डिसिजन होईल. रिझल्ट पण हा 8 आणि 5 हा त्याने विचारलेल्या त्या आता आपण ज्या विषयाचा अभ्यास करतोय म्हणून मी विचारते की त्याने आपण त्या माणसाने प्रश्न विचारला, त्याच्यानंतर आपण टायमिंग पाहिलं, तर त्या टायमिंग मध्ये 8 आणि 5 जर येत असेल तर त्याचा तो निर्णय त्या अंतर्गत होऊ शकेल असं आपल्याला म्हणायचंय. बघा आता सांगतो तुम्हाला मी. 8 आणि 5चा जो भाग आहे ना, हा त्यांनी विचारलेला प्रश्न की एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये घुसखोर केलेली आहे, बरोबर आहे? हो त्याच्यावरती डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन फोर्जरी केस
FIR करणे. हं. जर तिथे FIR फोर्जरी केसचा केल्यानंतर पोलिसांना सोबत घेऊन पोलीस त्याला बाहेर काढू शकतात, कारण त्या खाकीला ती अधिकार आहे. हं. तुमचं पहिलं काम आहे की तुम्हाला पोलीसमध्ये जाऊन FIR घ्यायला सक्ती करणे. हो. जर समजा तुम्ही गावाला जात नसाल तर तुम्ही जिथे असाल तिथे 0 FIR करून मग पुढे लोकल पोलीस स्टेशनला जावं असा नियम आहे. हे हे नियम सांगितला सर, पण आता ह्या मेथड प्रमाणे जर टायमिंग बघितला तर त्याच्यात ते आकडे आले नसतील तरी सुद्धा तुम्हाला जर एखादा, मग तुम्ही सोडून द्या. बघा परत सांगतो मॅडम, की ज्या अर्थी त्यांनी प्रश्न विचारला की त्याने घुसखोर केलेली आहे. घुसखोर हा गुन्हा आहे नंबर 1. हो, हे तर आहेच. मग त्या गुन्ह्याचं तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट करावाच लागेल. हो. आणि असं आहे, एक नियम सांगतो, पोलीस स्वतःहून FIR करत नाही. हो. जातक स्वतः FIR करतो. हो, आपल्याला जावं लागतं ते करायला. पोलीस FIR कशाला करेल? हो, ते कशाला करणार? त्यांना काय माहिती तुमच्याकडे काय झाले ते. एक्झॅक्टली. पोलीस संशयित आरोपी म्हणून अटक करू शकतो, त्याला विचारपूस करू शकतो, हे अधिकार पोलिसांना आहेत. चौकशी करण्याचे कानाने ऐकले, डोळ्याने पाहिले, अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर ऐकिवामध्ये त्याला तिथे चौकशीसाठी ताब्यात घेणं हा पोलिसांचा हक्क आहे. कळलं? पण जिथे घुसखोर झाले, फ्लॅट करून आतमध्ये घुसलाय, तिथे तुम्हाला जाऊन स्वतः तिथे कायदेशीर कारवाई करायलाच हवी, पोलिसांची मदत घ्यायलाच हवी. जर एखादा समजा तुम्ही अग्रीमेंट म्हणजे करार केला असेल आणि तो करार जर रजिस्टर नसेल जिल्हाधिकारीकडे तर तुमचा अर्ज फेटाळला जाईल. तिथे तुम्ही त्याला काही खाली करू शकणार नाही. त्याच्यावरती घुसखोर म्हणूनच FIR करावं लागेल. कळलं? सिव्हिल आणि क्रिमिनल मध्ये 2 पार्ट वेगवेगळे आहेत. बरं, ठीक आहे. चला, आता मी काही कायदेतज्ञ नाहीये. सर, एकच हे जमिनी संबंधी आहे ना, म्हणून मग याच्यात 9 नंबर समजा आला मंगळाचा, तर काहीतरी कसं आहे की साहेब, सांग, तुमचा प्रश्न कळला. 2 मिनिटं. की ह्यांनी सांगितलंय ऑलरेडी तो घुसखोर घुसलेला आहे. बरोबर आहे. तो बाहेर निघत नाही. जमिनीचाच प्रश्न आहे. 9 नंबर येऊन उलट काय होईल की त्याचं बळ वाढेल. प्रश्नाचं बळ वाढेल. हो, ते प्रश्न आणखी सतावतील. तुम्हाला कायदेशीरच जावं लागेल. आणि कायदेशीर जाताना तुम्हाला बुधाचाच सल्ला घ्यावा लागेल. हा, ते बरोबर आहे. नाही, मला मध्येच सर ऐकू आलं नाही, मध्येच इंटरनेट हे झालं. नाही, हरकत नाही. मंगळाचं काय म्हणलात तुम्ही? मग मंगळ असं आहे की मंगळ हा घुसखोर आहे. तो अतिक्रमण करणारा प्लॅनेट आहे. अग्रेसिव्ह आहे. अतिक्रमण करणारा प्लॅनेट आहे. अग्रेसिव्ह तर आहे. मंगळाकडूनच असे गुन्हे होतात. बरोबर. नाही, म्हणजे ह्यांच्या टोटल मध्ये कुठेतरी 9 आला तर तो प्रॉब्लेम अजून कॉम्प्लिकेट करेल का? येस, नक्की करेल. कॉम्प्लिकेट करेलच. जेवढा 5 अंक तुम्हाला समजुतीचा आहे तेवढा कुठलाही अंक समजुतीमध्ये घेणार नाही. चंद्र हा भावनिक रडर असू ढाळेल, पण त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होणार नाही. तुम्हाला बुधाचंच हे केलं पाहिजे. शेवटी मदत घ्यायला लागणार. बरोबर. ओके सर, थँक्यू. थँक्यू. सर, मैं पूछूं सर? हाँ, बोलिए. सर, अगर ये जो अंक से है वहां से अब अभी कोई खो गया है या फिर इसकी शादी कौन से प्लेस में वहाँ कहाँ से लड़की मिलेगी, तो ऐसा प्लेस भी मिल सकता है? हाँ, लिख सकते हैं. आपको अल्फाबेट के ऊपर कर सकते हैं. अच्छा, अल्फाबेट के ऊपर कर सकते हैं. तो वो टाइम का अल्फाबेट निकालने का. हाँ, वैसे ही चार्ट तो वैसे ही बताया ना आपको. अच्छा, ठीक आहे. चला आता सर, मी विचारू का? हाँ, बोला.
सर आता आपण हा जो चार्ट घेतला ना, तर त्या चार्ट प्रमाणे जर नावाचा विचार केला तर एका कंपनीच्या नावाचा विचार केला की जी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, रिलायन्स. तर त्या रिलायन्स मध्ये सर त्याच्यामध्ये म्हणजे 5 जो आहे म्हणजे EN आणि ई म्हणजे ह्यांना पुन्हा सगळे बुद्धाचेच नंबर दिले आणि त्या सगळ्याची टोटल केली या चार्ट प्रमाणे तर राहूचाच नंबर आला. आणि सर अंबानी पण नाव मी चेक केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे इथे 5 आलाच आहे म्हणजे N आहे म्हणून आणि त्याची सुद्धा टोटल सर राहूचीच येते. आणि आणखीन सर मी स्टार लोकांच्या ह्याच्यामध्ये एक उत्सुकता म्हणून मी एक जस्ट ते पाहिलं असं की शाहरुख खान, सलमान खान, मुळात हे खान हा विचार केला तर त्याच्यामध्ये के पण येतात आणि एन पण येतात आणि आपण बघितलंच की के आणि एन किती ऍक्ट करतात. त्याचप्रमाणे सलमान नावामध्ये सुद्धा एन आलेलाच आहे, शाहरुख नावामध्ये सुद्धा के आलेला आहे. म्हणजे ह्यांच्या सरनेम आणि नावामध्ये देखील हे किती कोरिलेशन आपल्याला मिळतंय ह्याच्यामध्ये. हो हो आहे. म्हणून तिथे न्यूमरॉलॉजी मध्ये तुम्ही जर विचारपूर्वक नाव ठेवलं तर तुमचा फायदा होऊ शकतो. हा तुमचा अभ्यास आहे. कळलं? येस सर, थँक्यू सर. दॅट गुड, व्हेरी गुड. चला आता सर तुम्ही डेट ऑफ बर्थची न्यूमरॉलॉजी घेणार आहात? हा घेणार आहे, घेणार. थँक्यू. घेणार आहे. येस मॅडम. बरं चला आता धन्यवाद सगळ्यांना. आणि कुबल मॅडम, बरं प्रश्न आहेत का कोणाचे? प्रश्न, हा अभिप्राय नाही, प्रश्न. तर मला पण जायचं आता. प्रश्न सांगा. संपले प्रश्न? कुबल मॅडम करते. समारोप करा. हो करते. सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज आपण भरपूर म्हणजे बऱ्याच विषयांवर चर्चा केली. म्हणजे आपल्याच पैकी कोणी म्हणजे टाइम दिला त्याच्यावरनं आता बरेच प्रश्न, कोणाचं प्रमोशन असेल तर काही वस्तू हरवलेली असेल तर कुठल्या बाजूला मिळेल, किंवा आता आपल्या सरोज मॅडमनी म्हणजे त्या जमिनीचा कब्जा झाला असेल तर तो कसा, म्हणजे तुम्ही भरपूर छान सांगितलं की ह्याच्यासाठी तर 5 आणि 8 हवाच, कारण हा बुध म्हणजे नोटीससाठी आणि 8 कोर्ट कचेरी. त्याच्यानंतर आपल्या तांबे मॅडमने त्या मुलाच्या म्हणजे प्रमोशनच्या साठी, तर तिथे पण 1 आलाय पण त्या 1 बरोबर राहू पण आलाय, तर त्याच्यामुळं थोडंसं राहूचे उपाय म्हणजे तुम्ही ते पण सांगितलं. त्याच्यानंतर आपण अल्फाबेट वापरून म्हणजे कुठल्या वारी किंवा कुठल्या मंथला हे म्हणजे घ्यायचं तसं, म्हणजे भरपूर अतिशय उत्तम क्लास झाला. म्हणजे अगदी प्रॅक्टिकली सगळ्यांना सगळं म्हणजे मला वाटतं छानच कळालेलं आहे आणि आपले सगळेजण चांगले हे पण विचारतात. फक्त इथे जमिनीच्या संदर्भात आपलं जाता जाता आपले बेंद्रे साहेबांनी विचारलं 9, म्हणजे मला पण थोडं वाटलं होतं पण त्यांनी ते बरोबर विचारलं. असं वाटलं की म्हणजे जमिनीच्या संदर्भात आहे तर 9 मंगळाचा आकडा तर चांगला आहे की नाही, पण तो हे लक्षात ठेवायला पाहिजे की तो मंगळ म्हणजे अग्रेसिव्ह आहे, म्हणजे ती समोरची पार्टी अग्रेसिव्ह होऊन आपल्याला त्रास देऊ शकेल, म्हणजे तिथे तो येणं बिलकुल योग्य नाही. बाय चान्स आलंच तर आता तुम्ही भरपूर शिकवलंय पुढे, पण त्याला काढून कसं टाकायचं, त्याचं दान करून त्याचं जप करून असं म्हणजे आपल्याला उपाय भरपूर छान सांगता येतील. तर सर अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला. त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू मुकेश भाऊ, थँक्यू ऑल, थँक्यू. असा मॅडम 9 अंक हा वास्तू विकत घेऊ का? वास्तू माझ्या नशिबात आहे का? आहे का? तेव्हा चालेल. वास्तूमध्ये घुसखोर झाला आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया तुम्हाला कायद्याच्या नुसारच करावी लागेल. असं म्हणजे ह्या सगळ्या आपल्याला ह्या मुळात हे अंक ज्या ग्रहांना रिप्रेझेंट करतात त्याचं कारकत्व माहीतच हवं. आता ह्या तांबे मॅडमचा 14, 26, 56 मग 6 आला. कोणी व्हेकल घ्यायचं असेल तर आपण अगदी म्हणजे बिंदास्त होच सांगू शकतो ना तिथे सुद्धा. तेच ना, ते कारकत्व प्रश्नाचा रोख बघितला पाहिजे थोडक्यात मॅडम, असं म्हणू शकतो आपण. धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू. आणि आता 8वां धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर थँक्यू सर. थँक्यू सो मच सर.